काय करतोय? लाइटिंग करायचंय? अरे थांब बिग बॉस बघतोय. पण ना अरे स्क्रिप्टेड असतं ते. नसतं रे. असतं नसतं. असतं. अरे नसतं सांगतो ना, तुलाच कळेल थांब. आणि तुम्हाला पण आज कळेल. गेस द गेस्ट. अनुरूप शो आहे हा, बिग बॉस नाही आहे. प्रसादच्या मनासारखे लग्नाचे कपडे अजूनही मिळाले नाही. या नात्यांमध्ये स्पेशली थोडीशी सुरुवात मुलांकडनं असते. देशमुख द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. द अनुरूप शो मध्ये इथे आलेल्या जोडप्यांशी आपण गप्पा मारत असतो, त्यांच्या नात्याविषयी जाणून घेत असतो. आज जे अनुरूप जोडपं इथे आलंय त्यांचं नातं आपल्या समोर घडलंय, आपल्या समोर फुललंय, पण त्या मागेही अनेक गोष्टी आहेत आणि त्या आज आपण जाणून घेणार आहोत. स्वागत करूया अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचं. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. खूप गोड दिसताय तुम्ही, कलर कोऑर्डिनेटेड. थँक्स टू प्रसाद. तुम्हाला आणि अनुरूप शोच्या सगळ्या व्ह्यूअर्सना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नाही, मला असं जरा थोडंसं वाटलं होतं की ओव्हर ड्रेस झालोय का, पण दिवाळी आहे त्यामुळे हेच ऐकायचं होतं त्याला. नाही छान आहे, खूप मस्त आहे कुर्ता आणि तुझी साडी पण खूपच छान आहे. थँक्यू सो मच. तर आपण भरपूर गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी आमचं पहिलं सेगमेंट असतं कॉल युअर बे. ओके. तर मी तुमच्या बाबतीत असं म्हणेन की असं इमॅजिन करा, मला वाटतं बिग बॉस मधून तू सगळ्यात शेवटी बाहेर पडलीस ना, तर समजा ही बाहेर पडली. ती पहिले बाहेर पडली आणि नंतर मी बाहेर पडलो. अच्छा, ओके. मग शेवटी कोण म्हणजे बाहेर पडलंय? ऑलमोस्ट एका वीक नंतरच मी लगेच बाहेर आलो. ओके, मग तू बाहेर आलास आणि तुमचा पहिला फोन कॉल आपल्याला इथे करायचा आहे. प्रसाद एनिवे नागपूरचा आहे त्यामुळे तो बे करतोच. काय बे काय करून आली. तर कोणी कोणाला फोन लावला? अर्थात तूच असशील. नाही, मी हा किस्सा मला फार आवडेल सांगतो. काय ना, सो बिग बॉस मधनं बाहेर पडलं की तुमच्याकडे फोन वगैरे काही नसतात आणि ती सगळी सिस्टम आहे त्यांचं की काय डेकोरेम आहे. कारण ते एक दिवस टेलिकास्टला जातो ना, तर म्हणून ते लगेच आउट नाही होऊ देत, म्हणून त्या दृष्टीने ते एक दिवस जरा फोन बिन देत नाहीत लगेच. त्यात मी बाहेर पडलो बरोबर 31 तारखेला, म्हणजे नवीन वर्ष 31 डिसेंबरला मी बाहेर पडलो आणि न्यू इयरची पार्टी चालू आहे पूर्ण आणि मी असा टेन्स्ड आहे आणि काही समजत नाही. मला एका हॉटेल रूम मध्ये ठेवलेलं आहे, जेवण वगैरे सगळं तिथे आलेलं आहे, पण माझ्याच्याने काही राहावे ना. मी म्हणलं की दिस इज इट, म्हणजे मी जातो. ऍक्च्युली तेही होतं, पण 3 महिने काहीच नाही ना, तर म्हटलं नको बाबा आपण तिकडे नको जायला, म्हणून मी खाली आलो आणि खाली त्या हॉटेलमध्ये खाली पार्टी चालू होती व्यवस्थित. मग मी म्हटलं की काय करूया, माझा अजेंडा लक्षात घे काय करत होतो तुम्ही. सो मी एका वेटरला पकडलं, त्यांनी मला थँकफुली ओळखलं. म्हणालो भाऊ ऐक ना, म्हटलं मला 1 मिनिट फोन देशील का. फोन नव्हता कारण की मग मी डोकं लावलं की इंस्टाग्रामवर गेलो, त्याच्या इंस्टाग्रामवरनं अमृताला सर्च केलं, अमृताला मेसेज केला आणि असं मला झालं होतं की सॉरी मेसेज करणार होतो आणि तेवढ्यात मी म्हटलं की नको. सो आता तो समजा मेसेज केला असता मी आणि त्या दिवशी तिने रिप्लाय केला असता आणि समजा आमचा कॉल कनेक्ट झाला असता, तर तो कसं झाला असता, तर आय थिंक सो ते करायला आवडेल मला. म्हणजे त्याने नंतर टेक्स्ट मेसेज केला. मग नाही, पण जे घडलं नाहीये तो फोन कॉल त्याला करायचा आहे. करेक्ट. चालेल. काय लाव फोन. इन्स्टावरचा हॉटेलवरच्या भावाने फोन. हॅलो, प्रसाद बोलतोय. हा ऍक्च्युली त्या वेटरचा नंबर आहे. व्हॉइस नोट पाठवतोस का? नाही मी हॅलो बिलो म्हणू की नको? हा, मग मी बोललो ना हॅलो. मी म्हटले का? मी उचलला नाही अजून. हॅलो. कुणाचा अननोन नंबर आहे? डिसेंबरला कोण फोन करताय मला? तिचं बसून झालं होतं वाटतं. कोण बोलायला नाही.
हॅलो उचल ना. घे ग घे. हॅलो प्रसाद बोलतोय. प्रसाद प्रसाद जवादे. बोल. अगं मी बाहेर आलोय आणि तू काय इतकं काय रूडली बोल म्हणतेस. हे बघ, घरात मी तुझ्याशी प्रेमाने वागले, त्याचं मला कळलं काय झालंय ते, तर त्यामुळे आता इथे मी नॉर्मल बोलते. इट्स नॉट रूड. जस्ट मी पाहिलं, मी बाहेर पडल्यानंतर काय काय घडलं एपिसोड्स मध्ये ते मी पाहिलं सगळं. हे बघ अमू, बाहेर पडल्या पडल्या पहिला कॉल जर मी तुला केलाय तर डझंट दॅट मेक सेन्स. कदाचित दुसरा कॉल असेल, पहिला कॉल जिला करायचा पहिला कॉल तुला केलाय मी, वेटरकडनं त्याचा इंस्टाग्राम हँडल वापरलं आणि त्याच्यानंतर तुला कनेक्ट केलंय मी. तुला काहीतरी वाटू दे. वाव यार, किती छान. आय फील सो स्पेशल. तू कुठे आहेस? मला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे तुला. मी आता अभिषेककडे ठाण्याला, आणि आता एवढं तोच अभिषेक ज्याने तुला पत्र पाठवलं होतं की माझ्या नादी लागू नको म्हणून. हो, आता प्रत्यक्षात तो विचार करतो काय सांगत असेल मला. मग आता तर मला भेटच. अमू आय लव्ह यू. मी डायरेक्ट बोललो असतो. प्रसाद मध्ये आहे गट्स की तो बोलू शकला असता फोनवर मी डायरेक्ट. पोचलो होतो आता तिथे थोडंसं. हो, मलाही झालं फोन. कारण पण आमचं पहिलं कॉन्व्हर्सेशन जे झालं त्या टेक्स्ट मेसेज नंतर ते जरासं असं हेच होतं, खरमरीतच होतं. हो, खरमरीतच होतं. आणि सॉरी मी कट केला, कारण की ना मला ते इमॅजिनच नाही होत की आता वी आर स्ट्रेंजर्स. कधी कधी ती रोल प्ले करायचा प्रयत्न करते. मी त्याला असं मजेने म्हणते कधीतरी की आपण असं करूया का की आपण पहिल्यांदा भेटलोय आणि असं काय, तर त्याला ते सिंगल असणं ही कल्पनाच त्याला नको असते. नाही, मला तिथे जायचंच नाही. किंवा आता तू मला भेटली आहेस आणि आता मला तुला पटवायचं नाही, मी ते इमॅजिनच नाही करू शकत. सो तो रोल प्ले जरा करणं माझ्यासाठी डिफिकल्ट आहे. पण आता हे तुम्ही खोटं खोटं केलं ना, आता खरं काय घडलं ते आम्हाला जाणून घ्यायचंय. नाही, हेच खरंच घडलं. मी म्हटलं फक्त नाही, फक्त हा फोन कॉल त्यावेळी झाला नाही. सो मेसेज करायचा करणार होतो मी, ते काही केलं नाही मी. त्याच्यानंतर 3-4 दिवसानंतर मग माझ्याकडे फोन आला. मग मी जे बिग बॉस वाले होते त्यांना फोन करून तिचा नंबर मागून घेतला. मग तिला कॉल केला मी आणि कॉल साधारणतः असाच कॉल होता. मी खुश नव्हते. मला ते एक तर शोच्या बाहेर आल्याचं दुःख होतं, आणि ऍडिशनली हा जे आतमध्ये एक दिवे लावत होता, काही दिवे लावत, की मी शो मधनं बाहेर आल्यावर प्रसाद असं छान एकदम खुल्ला होता एखाद्या. मला झालं गेली होतीस ना मला. वा, आणि मी असेपर्यंत इम्प्लिमेंट केलं नाही. जरा खुश राहा, तर ते मी तसं वागायचा प्रयत्न करतो. असेपर्यंत इम्प्लिमेंट केलं नाही, आणि मी बाहेर आल्या क्षणी हा मस्त एकदम खुल्लाय, कविता म्हणतोय इतर मुलींसाठी, करतोय. अरे देवा, की म्हणलं मी याला खूपच, बापरे, मी याला फार बांधून ठेवलं होतं शो मध्ये. हा बिग बॉस नाही आहे. पण अनुरूपकडे प्रोसेस कशी झाली हे एक ती जाणून घ्यायचंच आहे आम्हाला. अर्थात येस, थोडं असं खूप ड्राय नाही, पण म्हणजे असं काय म्हणाले, खरमरीत सुरुवात झाली होती आमची. पण म्हणजे मग तुला परत पहिल्यापासून असं पटवायला सुरुवात? ऑब्व्हियसली पहिल्यापासून म्हणजे त्याने आतमध्ये पटवायच्या दृष्टीने तसं काहीच केलं नव्हतं. मी आपोआपच प्रेमात पडले होते त्याच्या, विदाउट, म्हणजे कदाचित त्याने प्रयत्न केला असता तर मला असं झालं असतं की हा जरा ठरवून करतोय. पण तो कम्प्लिटली अलूफ होता ना, की असं काही एफर्ट्स टाकून आता मी हिला कसं हे करतो असं त्याच्यात काहीच नव्हतं. सो त्यामुळे उलट मला तो असा जास्त अट्रॅक्टिव्ह वाटायला. मुझे मेरी एवढं कळतंय ना, मी तुझ्या साईडने बोलतेय. हो, कळलं. फक्त हे आहे की मी तितका तिच्यासारखा असा एक्स्ट्रोवर्ट नाहीये. मी त्यावेळी थोडासा असा इंट्रोवर्ट होतो, आणि मला आय वॉज फिलिंग शाय यार इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. व्हॉट इफ आय आस्क हर आणि ती म्हणाली की चल तू माझ्या भावासारखा वगैरे, तर मी काय करणार होतो? आस्क हर म्हणजे मला मग तुम्हाला विचारायचं, तिने सांगितलं की तू तसा शाय होतास, अवे होतास, म्हणून थोडीशी ती अट्रॅक्ट झाली. तुझ्या बाबतीत काय झालं होतं? मग माझ्या बाबतीत थोडंसं असं झालं होतं की पहिला वीक तर मला तिला समजण्यात गेला. मग त्याच्यानंतर मला ना असं एक जरा अट्रॅक्शन जाणू लागलं होतं, म्हणजे अट्रॅक्शन वाटायला लागलं होतं की काय आहे हे, काय प्रकरण आहे, काय नाही आहे. आणि त्याच्या उपर ऑनेस्टली स्पीकिंग एक असं होतं की ती अभिषेकची बहीण होती, आणि मी अभिषेक सोबत जस्ट काम केलं होतं. मला असं वाटत होतं की अरे यार, मित्राची बहीण आहे, कुठे आपण कुठल्या या मार्गाला लागायला नको. सो म्हणून मी तसं काही फार पुढाकार घेतला नव्हता. दोस्त की बहीण मेरी बहीण. नाही प्लीज. पण मला ते तिला, आणि मी तिला त्या झोन मध्ये पण मी कधीच गेलो नाही, कारण की असं होऊच नाही शकत. इव्हेंच्युअली वेन शी ट्राईड टू सपोर्ट मी इन दॅट एंटायर शो, तेव्हा आय वॉज लाईक की
भाई हे कुछ. आणि मला तर ऑब्व्हियसली ते वाटतच होतं ना. सी मला असं वाटतं कधी कधी की जोपर्यंत खूप बोल्ड स्टेटमेंट होऊ शकतं, पण जोपर्यंत मुलांना ते फील होत नाही तोपर्यंत तो मेसेज मुलींपर्यंत पोचत नाही. मग प्रॉब्ली ते थोडंसं इनिशिएट करू शकतात. पण मला असं वाटतं कुठल्याही या नात्यांमध्ये स्पेशली थोडीशी सुरुवात मुलांकडनं असते असं मला वाटतंय. चुकीचं असू शकतो कदाचित, तुझं सांग ना, पण या तुझ्याकडनं बाबतीत- होती का? तेच तो म्हणतोय की माझ्याकडनं आतून ती आलं vibe म्हणून मी ते होती, respond पण करायला आपोआप लागले. गेली. आणि असू शकतं. नंतरचं सांग शो मध्ये मी तर तुला किती वेळा विचारलं, म्हटलं तुझं काय म्हणणं आहे मला क्लिअरली सांग. ती मला म्हणायची शो मध्ये मी काहीही कमिट करणार नाहीये. हे तुझं म्हणणं होतं की हो, नाही? कारण की तो Correct, ट्रिकी म्हणजे. शो आहे तो एक हो, नंबरचा, correct, हो. त्यामुळे शक्यच नव्हतं एकदम. विच इज ऍक्च्युली गुड. म्हणजे ते खूप बरं झालं की एका अर्थाने मग बाहेर आल्यावर काय प्रोसेस केलीत नात्यासाठी? आय थिंक सो पहिल्या डेटवर तू पहिल्यांदा आम्ही कॉफी प्यायला गेलो आणि नाही. डान्स So- रिहर्सल नंतर आम्ही कॉफी प्यायला गेलो. जर अगदी आपण म्हणू कन्व्हेन्शनल वेने अच्छा, डेट म्हणायचं finale झालं तर साठी वगैरे. हा तिथे त्याच्यात परफॉर्मन्स होता. तर मग तेव्हा डान्स रिहर्सलला भेटलो. पहिल्या डान्स रिहर्सलला भेटलो तेव्हा पुन्हा एकदा भांडणच झालं. मग मी प्रसादला म्हटलं, प्रसाद नाही work होणार स्टेप्स आहे. वरनं काहीतरी वाद झालेला आपला, बाकी काय काय माहिती नाही. आता आठवतही हो. नाही, पण काहीतरी तू असं झालं. का करतोय, मग तुझा हात लागतोय, हे लागतोय, ते लागतंय, त्याच्यातच झालं. आणि मग मी त्याला म्हणले, प्रसाद हे नाही वर्क होणार आहे. त्याच्यानंतर लगेच मी म्हणालो जायचंय का बाहेर कॉफीला, तर ती म्हणाली की मग जाऊया. मग ते व्हाईट लामा हो, बॅक माहितीये ना. रोडला हो, अंधेरीला हो. आपण गेलो होतो. हो. हा. सो ते असं अंदाज घेतच चाललं होतं सगळं. पण असं नव्हतं होत की जाऊ दे ना कुठे भेटू किंवा काय, असं नाही झालं माझ्या साईडने. मी माझं सांगते याचं की जे काही वेळेस होतं ना आपल्याला की एक कंटाळाच येतो की काय करू, काय जाऊ की नको, असं जे होतं ते मला कधीच नाही झालं याच्या बाबतीत. आणि प्रॉब्ली तेच माझ्यासाठी एक साईन होतं की काहीतरी आहे आणि म्हणून मी याला चान्स दिला पाहिजे, या गोष्टीला, नॉट त्याला पण या गोष्टीला दिला पाहिजे चान्स. ही थॉट प्रोसेस माझी होती की बघूया ना काय होतंय ते. जर आपल्याला आतून वाटतंय भेटावंसं आणि हे सगळं तर बघूया. आणि भेटावंसं का वाटतंय, जरी असा तो खूप पटत नसला किंवा जरी त्याच्या काही गोष्टी आवडत नसल्या, जरी तो काय इगोइस्टिकच वाटतोय किंवा असं एक तद्दन टॅग्स लाईन जे आपण देतो सुरुवातीला, टॅग्स देतो, तर तसं वाटत असून सुद्धा मला वाटत होतं की भेटायला पाहिजे, बघूया काय होतंय असं. सो म्हणून माझ्यासाठी तो एक छान ग्रीन सिग्नल होता की बघूया पुढे जाऊया असं. आणि मग कमिट कधी केलं एकमेकांना? ऍक्च्युली सो ते कसं किती झालं, वेळ घेतलात म्हणजे, आणि काय विचार केलात कमिट करेपर्यंत? सी आमचं थँकफुली असं खूप असं शास्त्रशुद्ध पद्धतीने झालं नाही. इट वेंट लाईक ऑलमोस्ट लाईक थोडं कॉलेज नंतरचे जे डेटिंग झोन्स असतात ना, तर तसं आमचं झालं की वी जस्ट क्लिक्ड ॲट अ मुमेंट. त्या सगळ्या झाल्या, कॉफी डेट्स झाल्या. मग तो एक शो जेव्हा फिनाले शो होता त्या दरम्यान वी जस्ट क्लिक्ड समहाव. आणि इट फेल्ट लाईक ती एक अशी मॅजिकल मुमेंट झाली होती की वी रिअली फेल्ट फॉर इच अदर. आता ते तिथपर्यंत, पण ते तिथपर्यंतच होतं. त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग खरंच वी नीड टू टेक दिस फॉरवर्ड, ह्याचं काय करायचं. आपल्याला आपण दोघंही एकमेकांना आवडतोय, पण मग त्याचं रूपांतर कशा पद्धतीत झालं पाहिजे. सो थँकफुली म्हणजे माझं खरंच माझंही आणि तिचंही त्या बाबतीत सुदैव आहे की आम्ही दोघंही क्लिअर होतो की आम्हाला लग्न करायचं आहे. म्हणजे प्रसाद तर त्या ट्रेन मध्ये ऑलरेडी चढलेला होता. नाही असं काय, तू पण चढली? नाही, ही थॉट प्रोसेस की आपल्याला हे लग्नापर्यंत हे न्यायचंच आहे. म्हणजे तेवढे तुम्ही सिरियस होता? त्या ह्याच्यात तू होतास ऑलरेडी, ज्याच्यामुळे उलट मला काय झालं, मी तू होतीस म्हणून मला ते फिलिंग येत होतं की लग्न म्हणजे तू अमृता होती म्हणून तू तेवढा सिरियस होतास असं तुला? म्हणजे हे जस्ट ते कसं काय सोडू, म्हणजे हे आयुष्यभर असं तुमच्या घरी दिसणार असेल? आयुष्यभर असं नाही दिसणार. फक्त दिसणं थोडीच राहणार, बदलला तर म्हणशील नंतर. तर वाय नॉट. म्हणजे मला असं झालेलं की अमू मला टाइमपास करायचंच नाहीये,
मला लग्न करायचंय. आणि तिचंही तेच, एक मिनिट मलाही करायचंच नाही, आहे, मला मलाही तो लग्नच दिसण्याच्या करायचं. बियॉन्ड आवडला होता. हो, त्याला मी फक्त हे झालं, मला तो व्यक्ती म्हणून सुद्धा आवडला होता, त्यामुळे मी प्रेमात होते. हो, म्हणजे ऑब्विस आहे ना, ते सगळं पॅकेज आता नको तुझ्यामध्ये होतं. सांगूस, आता नको सांगूस. पण मला, आणि मग लग्न करायचं असं जो हा. तुमचं डिसिजन होता, ते लग्न करेपर्यंत हम्म. तुम्ही एकमेकांमध्ये काय चेक केलं की हा, एक ते किती तर नाही बापरे. म्हणलं तरी त्या गुडी फेज मधून आपण थोडेसे तर, म्हणजे तुम्ही अगदी काही 18-19 नव्हता हो, तेव्हा, हो, नाहीच. तर absolutely. आपण एकमेकांचे स्वभाव बघतो, आपण एकमेकांचं घर बघतो किंवा काहीही, तर तुम्ही तसं एकमेकांमध्ये काय शोधलं, काय बघितलं किंवा एकमेकांना काय प्रश्न विचारलेत? आम्ही म्हणजे माझ्या नियमवटी लागून नाटकाची तालीम तेव्हा जस्ट सुरू झाली होती, बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर, आणि ती तालीम व्हायची पार्ल्यात, म्हणून मी थोडे दिवस जुहूला राहत होते. तर ते अगदी टेम्पररी बेसिसवर असंच हे होतं. आणि तिथली माझी रूममेट काही दिवस गावाला गेली होती. तर प्रसाद, त्यामुळे त्याचे खूपसे मित्र अंधेरी वगैरे या साईडला राहतात, तर त्यामुळे तो तिथे होता, सो तो इझिली मला भेटायला यायचा. आणि मग तेव्हा मला असं वाटतं की आम्ही जास्त आपण म्हणजे ऍक्च्युली खरं तर बिग बॉसची सुरुवात डायरेक्ट राहण्यापासूनच म्हणजे ओळखायला होते की 24 तास ही व्यक्ती कशी असते हे तिथे कळतं, पण ऍक्च्युअल लाईफ मध्ये सुद्धा तो कसा आहे हे मला जरा कळलं. की पहिल्यांदा मला टेन्शन आलं होतं, कारण एक दिवस ना तो घर सजवण्यासाठी एकदम काय काय गोष्टी घेऊन आला. असा उंच एक लॅम्प भारीतला, आणि उंच लॅम्प एक काहीतरी, असे सेंटेड कॅन्डल्स आणि हे सगळं घेऊन आला. ती ज्या आणि- घरात राहणार होती ते जरा असं जुनं घर होतं, बरंच आणि जुनं मला घर असं होतं. वाटलं की यु नो इफ यू आर स्टार्टिंग न्यू, तर मी Impress माझ्यापर्यंत करायला गेला असता. ऑब्व्हियसली इम्प्रेस करायला गेलो, आणि मी माती खाल्ली तिथे. हा, म्हणजे मला सगळ्यात आधी असं झालं की एक तर हा अनावश्यक खर्च आहे, कारण मला हा. माहिती होतं की काय म्हणजे तो अनावश्यक खर्चाला ती हे तो झाली. काय प्रॅक्टिकल हा प्रॅक्टिकली, कारण मला माहिती होतं ते त्याने, हा त्याचाच चांगुलपणा आहे की त्याने पहिल्याच दिवशी मला त्याचे फायनान्शियल काय काय गणित आहेत किंवा गणित कशी नाहीच आहेत माझी काही फायनान्शियल, मला त्याने सांगितलं होतं. हा, ते- म्हणून ते- मी चिडले की तू मला हे काल सांगितलेलं आहेस की असं असं तुला करायचं आहे पुढे, आणि तू हे असे खर्च घेऊन येतोस डायरेक्ट. आणि मला असं झालं की थांब, म्हणजे मला एक सेकंड टेन्शन आलं की मी आता अशी शेअरिंग बेसिसवर राहते, तर तू एकदम घर सजवायला घेतोयस आणि हे करतोय, याची काही गरज नाही, आता थांब आधी एकमेकांना ओळखून घेऊ. याचं एक थोडंसं काय केलं मी, म्हणजे माझ्या फ्रॉम द मेल पर्स्पेक्टिव्ह मला असं वाटतं मी जी चूक काय केली की यु नो इन अ रिलेशनशिप गर्ल ऑर अ बॉय सेज लेट्स गो अहेड, तर त्याच्यात लगेच अशी धावपळ नाही केली पाहिजे. जी धावपळ मी केली की म्हणजे मी डायरेक्ट घरातल्या वस्तू घेऊन आलो, नशीब मी रेशन वगैरे नाही घेऊन आलो, नाहीतर त्याच्यात अजून जास्त झालं असतं ते. नाही पण So ते म्हणजे जरा ते तिला तेव्हा मी- ओव्हरबोर्ड झालं असं की एक मिनिट थांब थांब थांब, सगळं झालं अंगावर. हा, सो तेव्हा मी जरा हे झाले होते, पण कुठल्या गोष्टी मी नोटीस केल्या असतील त्याच्यातल्या, तर इव्हेंच्युअली याच केल्या की त्याने ते जुनं घर होतं, तो जुना फ्लॅट होता, शेअरिंग बेसिसवरचा होता तो, पण त्याने त्या फ्लॅटला घर पण दिलं त्याने, की त्याने किचन एक हाती सांभाळलं होतं. तेव्हा मी रिहर्सलला जायचे करायचे, तर मला डबा भरून देण्यापासून सगळ्या गोष्टी त्याने केल्या, आणि मला तिथे त्याची ती वेगळी साईड दिसली. जो मला वरकरणी असा वाटणारा एक मुलगा, की जो अतिशय इम्पल्सिव्ह आहे, जो घाईघाईने एकदम काहीतरी गोष्टी करतो, तो घरातली जबाबदारी इतकी छान घेऊ शकतो. लगेच मी हे मला करेक्ट केलं तिथे स्वतःला की नाही इथे नाही, आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आपल्याला काय जमतं, आपल्याला जेवण चांगलं बनवता येतं, मग आपण त्याच्यात नाही नाही, इन्व्हेस्ट पण हा तो ही इज बिंग मॉडेस्ट असं जोक करून किंवा पण काय, पण हे कौतुक आहे सगळ्यांना ना. जमतं असं नाही. मला एफर्ट्स त्याने घेतले असते ते सुद्धा मला आवडलेच असते, पण त्याला ते जमतही होतं. हा. आणि सेकंडली तो नुसतंच कुक करायचा आणि एक किचनभर पसारा करून ठेवलाय असं नाहीये त्याचं इन जनरल. सो मला ओव्हरऑल कळलं की ही व्यक्ती माझ्यासोबत घराला घर पण आणू शकते, आणि त्यामुळे एक रिस्पॉन्सिबिलिटी शेअर होण्याचं पोटेन्शियल मला याच्यात दिसलं प्रॉपर. आणि मग तेव्हा मला असं झालं की मला आता माझ्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती प्रायोरिटी ह्या गोष्टींना आहे, की जी व्यक्ती माझ्यासोबत एक कंपॅनियन म्हणून सुद्धा छान राहील. असं नाही होणार की एक नुसतं प्रेमाचे दिवस आहेत आणि तेव्हा छान वाटलं म्हणून ते होतं, असं नाही. तर जेव्हा ॲक्च्युअली डेली लाईफ सुरू होईल तेव्हा तो कंपॅनियन म्हणून चांगला असेल हे मला तिथे जाणवलं, आणि मग माझा विचार पक्का होत गेला हळूहळू. अँड देन दॅट्स हाऊ थँकफुली म्हणजे ते तसं झालं. आणि जसं ती म्हणाली की मी सुरुवातीलाच
माझं सगळं पुस्तक ओपन केलं होतं. सो ते मला खरंच खूप गरजेचं वाटलं होतं, कारण की अगेन की मला फापट पसारा करायचा नव्हता, मला टाइमपास करायचा नव्हता. आय वॉज व्हेरी शुअर. तर मला असं वाटलं की माझ्याकडे जे आहे, माझं जसं आहे, जे आहे, जो मी आहे, तो सगळ्याच्या सगळा मी प्रेझेंट करून टाकतो. हे खूप अर्ली स्टेजला असल्यामुळे शील टेक दॅट डिसिजन ऑफ यु नो वेदर आय शुड गो अहेड विथ दिस ऑर नॉट. कारण की म्हणून आणि मला असं खूप मनापासून वाटतं की मीच नाही पण सगळ्यांनीच आपले फायनान्सेस ओपन करून ठेवावे, जेणेकरून ते खूप क्लिअर राहतं. तुम्ही किती पाण्यात आहात, किती नाही, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, तुमच्या सवयी ते सगळ्या कळतात. सो मला ते खूप क्लिअर होतो मी त्या बाबतीत. आणि थँकफुली, आणि ती जसं म्हणते तसं खरं ते मला आता आवड आहे किचनची, किंवा ते ती आवड असल्यामुळे आहे. आणि येस, तिला ते मी सांगितलं ना त्या पद्धतीने थोडं इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होतो. पण ते मी अजूनही करतो. मला आवडतं किचन सांभाळायला, मला आवडतं. कंटिन्यू, त्यामुळे ते खरंच ते अजूनही आहे ते. दॅट्स हाऊ वी लेट टू. अगेन ही काय पहिली पायरी नव्हती, अमृताला गाठायचं होतं. सो त्याच्यानंतर थँकफुली शी टोल्ड मी की लेट्स मूव्ह इन टुगेदर. ओके. सो मग आम्ही त्याच्या पुढचं एक वर्ष ऍक्च्युअली रिहर्सल म्हणजे शो सुरू झाले, नाटकाचे प्रयोग सुरू झाले, आणि ते घर एनिवे सोडावं लागणार होतं. म्हणजे मग मला सुद्धा नवीन घर शोधायचं होतं, आणि ह्याला सुद्धा हा घर सुद्धा शोधत होता, कारण की तो टेम्पररी बेसिसवर मित्राच्या घरी राहत होता. मग असं झालं की मला एक बेसिक अंदाज आला होता ना की मी जेव्हा याच्यासोबत राहायला लागेन 24 तास, तर मला घर आवरत बसावं लागणार नाहीये. हा टापटीप आहे, हे मॅच होतंय. तर मग बेसिक एक म्हणजे, तर मग त्यामुळे मी त्याला म्हटलं की आपल्याला दोघांनाही घर हवंय, आपल्या दोघांच्याही रिक्वायरमेंट सेम आहेत, की आपल्याकडे फक्त कपडे आहेत, त्याच्याशिवाय आपल्याकडे काही भांडवल नाहीये. सो शोधूया घर एखादं. आणि मग आम्ही शोधलं आणि मग एकत्र राहायला लागलो. आणि पुढचं एक वर्ष ऑलमोस्ट आम्ही लिव्ह इन मध्ये होतो. आणि त्या लिव्ह इनच्या दरम्यानच तेच मग ते काय घरनं जे चालू होतं तिथेच मला यायचं की घरून काय होतं, म्हणजे घरून एकतर लिव्ह इन रिलेशनशिप विषयी काय म्हणणं होतं, आणि मग लग्न करायचं म्हणल्यावर दोघांच्याही घरून कशा रिॲक्शन्स होत्या? मला माझ्यावर भरोसा होता की मी पहिल्यांदाच लिव्ह इन मध्ये राहिले होते, त्यामुळे मला माझ्यावर स्वतःवर भरोसा होता की जर का मला एखाद्या व्यक्तीबरोबर लिव्ह इन मध्ये राहायचं असं वाटतंय, तर याचा अर्थ ही गोष्ट पॉझिटिव्हली पुढे जाऊच शकते बऱ्यापैकी, अनलेस अगदीच काहीतरी वेगळंच आपल्या अपेक्षेनुसार नाही घडलं तर. पण मला तो असं इंट्युशन्स होते आणि तो कॉन्फिडन्स जरा वाटत होता, म्हणून मग मी घरी सुद्धा कॉन्फिडेंटली सांगू शकले की डोंट वरी, हे लिव्ह इन वगैरे असं एकदम त्याच्याकडे बघू नका. आम्ही खरंच, कारण सिमिलर रिक्वायरमेंट्स आहेत घर शोधण्याचा, त्याच्यातनं या आयडियाचा उगम झालेला आहे. इट्स नॉट लाईक ओढून ताणून काहीतरी लिव्ह इनचा प्रकार आम्ही केलेला आहे. जस्ट एखादी कदाचित याच्या जागी एखादी माझी मैत्रीण असती, ती घर शोधत असती, मी घर शोधत असते, जसं आपण एखादी आयडिया काढतो की आपण तिथे राहूया का, तसं ते होतं. आणि मग त्यामुळे मी घरी सांगितलं की हो, हे सिरियस आहे आणि याची वाटचाल सिरियस गोष्टीकडेच चाललेली आहे. मी तर शुअर आहेच आहे की मला हे लग्न म्हणूनच मी बघते या गोष्टीकडे, आणि प्रसाद तर म्हटलं त्याहून शुअर आहे. मग त्यामुळे माझ्या घरी पण कन्व्हिन्स झाले होते. पण ते जितकं आता ते साऊंड होत आहे तितकं सोपं नसतं, कारण की त्यांचं पहिलं एक असतं, मग एक काम करा, साखरपुडा करून टाका, साखरपुडा टिळा करा, जे कुठले सगळे त्याचे शब्द असतात ते सगळं काहीतरी करा समाजासाठी, मे बी. हा, समाजासाठी ऑब्व्हियसली, अजून काय असणार आहे ते. कारण की पण माझ्या घरी ते असं काही हे नव्हतं. नाही होतं ना, बाबांकडनं असं थोडंफार तरी जाणवत होतं ते, अगं कमॉन यार प्लीज, असं खरंच आहे. होतं. आणि नाही, माझ्या तर घरी तर तसं काही, माझ्या घरी मी लग्न करणार आहे पण ते म्हणत होते ना काहीतरी, एक तो शब्द काय फोडा का काय असतं ते सुपारी फोडा वगैरे टाईप, त्याचे जेवढे सगळे शब्द आहेत, पप्पांना ते वाटत होतं की पप्पांना पण आणि बाबांना पण, म्हणजे आम्हाला तेवढं एक खात्री मिळेल वगैरे, बाबांना पण ते. आणि मग मी त्यांना सांगितलं की म्हटलं अहो, ते केल्यानंतर सुद्धा हे मोडू शकतं. माझा उद्देश वेगळा होता, ते साऊंड होतं म्हणजे तोडायचंच असेल तर असं तिचं. जे ती इतकी प्रॅक्टिकल आहे ना की तिचं ते म्हटलं एक मिनिट, हे सगळं करूनही जर का मला नाहीच पटलंय तर आज काय उद्या काय,
10 वर्षांनी 15 वर्षांनी वी कॅन एनी टाइम गेट सेपरेट. तर ती त्या बाबतीत खूपच खूप प्रॅक्टिकल आणि क्लिअर आहे. सो मला रोज पटवावं लागतं तिला. नाही असं काही नाही. नाही सो तर त्यामुळे तसं एक घरच्यांचं होतं. पण अगेन द प्रॅक्टिकल विचार असा आला की प्रसाद आपण एंगेजमेंटवर खर्च करणार, त्याच्यानंतर लग्नावर खर्च करणार, 2 खर्च, तेही आम्ही कॅल्क्युलेट केलं की काय होत असेल काय नाही. आणि त्यात तिचे चालू असलेले दौरे कंटिन्यू ती बाहेर होती. 1-1.5 महिना तर ती US लाच होती लग्नाच्या जस्ट आधी. सो त्यामुळे ते सगळं कसं जुळवायचं काय करत करत ते गेलं. बट मी असं नाही म्हणणार की घरच्यांच्या दृष्टीने आम्ही लग्नाची वाटचाल करत होतो. ॲट द सेम टाइम आम्ही दोघंही आमची सुद्धा वाटचाल करत पडतच होतो. ते एवढं होतच म्हणजे की इतकी. आणि मला तर खरंच ते खूप बेस्ट वाटलं कारण की त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी कळल्या. अमृताचा टापटीपणा कळलं मला त्याच्यात, तिला किती पर्टिक्युलर आहे ते कळलं, किती प्रॅक्टिकल आहे ते कळलं, किती ती सगळं तिचं ओरिएंटेशन पासून सगळं मला खूप छान कळलं. ओरिएंटेशन इन द सेन्स की बजेट ओरिएंटेशन. सो मला क्लिअर होतं ओरिएंटेशन. तू का कन्फ्युज होतास मला नाही कळलं. सो तसं खूप गोष्टी कळल्या. तर मला तर वी जस्ट एन्जॉयड दॅट प्रोसेस. आय थिंक नाही आय एन्जॉयड. मी पण एन्जॉय केलंय. आणि मग लिव्ह नंतर लग्न साखरपुडा घरगुती टाईप केलं आम्ही. अंगठी आणि लिव्ह इन मध्ये जाऊन सो ते असं केलं एक फॉर्मॅलिटी आणि हे की जेणेकरून एक की आता असं की गो असं म्हटल्यानंतर मग सगळे चला हॉल बुक करा, हे करा ते करा, असं एक जे मिळतं सगळ्यांना, एक टीम तयार होते एक मॅनेजमेंटची. तर तसं ते झालं. आय थिंक किती 18 जुलै का आपण एंगेजमेंटचं जे केलं. हो 18 जुलै. हा सो ते 18 जुलैला कारण की आम्ही घरातल्या घरी तेच कारण की त्याच्यावर परत खर्च करून परत लग्नाचा खर्च होता. तर त्यामुळे क्लिअर होतं की आम्ही एंगेजमेंट म्हणजे आधी लग्नाची तारीख ठरली की 18 नोव्हेंबर एक साधारण वर्षभराने, आणि मग मध्ये एक करूया साखरपुडा म्हणजे असं हे जे काय आहे ते असं उलट ठरलं. पक्की बात. हा त्यामुळे जे 6 महिन्यांनी लग्न होतंच. तर मग त्यामुळे मग त्याच्यावर आम्ही कारण की आम्ही काम करत होतो कंटिन्यू. म्हणजे अंगठी घ्यायला सुद्धा सिलेक्शन व्हिडिओ कॉलवर वगैरे असं इतकं ते झालं. वा वा. आणि लग्न सोहळा जो असतो त्याविषयी पण मला जाणून घ्यायचं की तुम्ही ठरवताना तो कसा करायचा ठरवलात, तो कसा केलात, घरून काय म्हणणं होतं. म्हणजे आपण भरपूर खर्च करूया का आपण थोडक्यात करूया, काय तुमचं मतं काय होती आणि तुम्ही केलंत कसं? मी सांग. लग्न घामच पुसला. मी आधी हे सांगतो की आता काय वाटतंय मला. कारण मला असं वाटतंय की खरंच आपण लग्न या गोष्टीवरती कधी कधी थोडंसं ओव्हरबोर्ड खर्च करतो. जो पैसा आपल्याला खरंच उपयोगी होतो खूप नंतर. म्हणजे काय होतं की पण ऍट द सेम टाइम म्हणजे ते खूप असं 50-50 आहे की ते ट्रिकी आहे. ज्या प्रमाणावर आम्हाला लोकांचे आशीर्वाद मिळाले आहेत किंवा लोक खुश झालेले आहेत, ज्या प्रमाणावर लोक आजही आमच्या लग्नाच्या दिवसाचं त्या इव्हेंटचं नाव काढतात, ते खूप प्रेशियस आहे आमच्यासाठी. मी प्रत्येक क्षण त्यातल्या बऱ्याच लोकांनी मजा केलेली आहे. सो ते पण तितकंच आहे. सो ऑनेस्टली अगेन अमृता बिईंग प्रॅक्टिकल, तिचं असं म्हणणं होतं की मला काही चालणार आहे. मोठ्या प्रमाणात करायचं असेल मोठ्या प्रमाणात करूया, कोर्ट मॅरेज करायचं असेल तर कोर्ट मॅरेज करूया. थोडंसं घरच्यांचं, थोडंसं माझ्या आईच्या साईडनी पण की थोडं होतं तिला की काय मला जरा नटायचंच आहे. सगळ्यांचंच ते जसं ते टिपिकल असतं हाऊस, तर तशी ती करायचीच होती. मला पण मग मला असं झालं वेन वी आर गोईंग फॉर इट, मग लेट्स डू इट प्रॉपरली. मग त्याच्यात असं काटकसर नको की बाबा मग हे असंच का, मग हाच हॉल का, मग तोच हॉल का, किंवा कायच काय करायचंय तर मग पूर्ण व्यवस्थित करूया, नाही तर मग शिस्तीत कोर्ट मॅरेज करूया. सो असं होतं.
पण ते मग काय नाही तर मग असा काही संबंधच नव्हता, असा ऑप्शन त्याने दिलाच नव्हता. नाही हे नाही तर मग ते असं काहीच नव्हतं. माझ्या घरामध्ये अभिषेक आणि कृतिकाचं लग्न असं खूप सिम्पल आणि रजिस्टर लग्न असं ते म्हणतो आपण, तसं झालं होतं की एक दिवस इव्हेंट होता, पण एक दिवसाचा इव्हेंट होता की जस्ट सगळेजण जमले, एक भोजन आणि हे सगळं झालं आणि सगळे मित्र आणि सगळे आपल्या क्षेत्रातले असल्यामुळे प्रत्येक जण आलं, त्यांनी काय काय परफॉर्मन्स दिले, कोणी नाच केला, जयदीप वैद्य वगैरे असे त्याचे मित्र होते, त्यांनी गायलं छान आणि हे केलं आणि मग सगळ्यांसाठी जेवण होतं आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी इतर त्याच्या मित्रांसाठी पार्टी होती. सो दॅट वॉज इट. म्हणजे काहीच विधी नव्हते, काही नव्हते. तर आम्हाला तो अनुभव होता जो आमच्या दृष्टीने वर्क झाला होता की हरकत नाही, असं छान वाटलं आटोपशीर आणि हे. पण माझ्यासकट माझ्या घरच्यांना सुद्धा माहिती होतं की इथे जर का दोन फॅमिलीज एकत्र येतात तर ती पण एक साईड असूच शकते, ज्यांचं वेगळं म्हणणं असूच शकतं. आणि तसंच झालं की त्यांना थोडंसं विधी आणि हे व्हावे अशी त्यांची इच्छा होती. एक म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. असं आईला पण कुठेतरी असं वाटलंच होतं की चल एकदा नाही झालंय तर एकदा होणार आता, त्यामुळे चांगलं आहे वेगवेगळ्या प्रकारे असं. सो त्यामुळे आम्ही मग ओके झालो. पण म्हणजे तो एक खूप कॉन्फ्लिक्ट होतो कधी कधी की काय एक बाजू असते की विधी झाल्या पाहिजे, त्या पूर्ण फेरे आणि ते सुपारी बाजूला करणं वर पूर्ण शास्त्रशुद्ध झालं पाहिजे. काही काही असतात की तर माझ्या बाबतीत, आमच्या बाबतीत ते झालं होतं. मला खूप बरं वाटतंय या अख्ख्या प्रोसेसमध्ये आम्ही दोघं एका पेजवर होतो. की जे काय चालू आहे ते चालू आहे. नो डाऊट माझा फक्त अट्टहास असायचा कधी कधी की हा 10,000चा आहे ना, तर करतो जे तर घेऊन टाकू 15,000चा, असं असायचं. प्रसादच्या मनासारखे लग्नाचे कपडे अजूनही मिळाले नाही, अजूनही तो शोधतोय. असं काय करतेस? मी काल त्याला म्हणालो की म्हणलं मी आता तो एक माझ्या याच्यासाठी ठेवणार आहे, काय तो ब्लॅकवाला. कशासाठी काय ठेवणार? माझ्या वॉर्डरोब मध्ये मी ठेवणार आहे तो. प्लीज नको नको. आणि हे जे होतं ना त्याचं की आता करतोच आहे तर प्रॉपरली करू. प्रॉपरलीला काही सीमा नसते. प्रॉपरली ही इतकी सब्जेक्टिव्ह टर्म आहे ना की आपल्यासाठी जे प्रॉपरली आहे ते इतरांसाठी खूप बेसिक असू शकतं आणि अंबानीसाठी जे प्रॉपरली ते आपण संपू तिथे. त्यामुळे ह्याचं प्रॉपरली काही केलं मॅचच होईना. आणि म्हणलं मला फेटे पाहिजे, मला ते फेटे जे त्याला अशी ती बॉर्डर दिली पाहिजे. मग त्याचे सप्तपदी आहे तर त्याच्यामध्ये असं ते ठेवू ना असं डेकोरेशन झालं की प्रसाद थांब प्लीज प्लीज प्लीज. ते खूप त्यावेळी घडलेल्या गोष्टी आहेत. फेटे सगळ्यांना बांधले आहेत. मग मी म्हणलं अरे मग मला पण बांध ना, आता काय प्रॉब्लेम आहे. पण नंतर माझ्याच लक्षात आलं नको माझी हेअरस्टाईल बिघडेल. नाही त्याचा फेटा फिक्स होता. त्याचं म्हणणं होतं सगळ्यांना पाहिजे वगैरे असं. ही वॉज बिंग व्हेरी पर्टिक्युलर. एकदम प्रॉपरली हवं होतं त्याला सगळं. ते काही नाही, दोन वेगवेगळे विचारांची लोक येतात तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पण तेव्हा तू म्हणालास की एका पेजवर होता, म्हणजे तुमच्यात वादावादी भांडण वगैरे तेव्हा काही नाही. पण अशी काय म्हणतात असं त्याच्यात असं हे नाही व्हायचं. पण मतभेद म्हणजे व्हायचे. पण असं तेच सांगतो ना, असं काय ओढाताण नाही हे मग नाही असं नाही ओढाताण असं नाही. पण मतभेद समजा जर झाले तर ते मॅच कसे केलेत हेही जाणून घ्यायचं ना. ते काही नाही, ऐकायचं तिचं. नाही म्हणजे जर का अगदी साधी गोष्ट आहे की मला फार एका पॉइंटला बोलावं नाही लागायचं. मला फक्त मी बँक स्टेटमेंट जरी दाखवलं तरी संपतो ना विषय. सांगतो ना मी तुला, दिस इज व्हॉट वी हॅव जगात आणि हे आपल्याला करायचं. जर का एखादी गोष्ट पटवून द्यायची, मी म्हणून मला असं वाटतं ना कधी कधी अमृता माझ्यापेक्षा चांगली ऍक्ट्रेस आहे. पण ते एनिवे हसतो काय, हसायला काय लागत. तिच्यामध्ये कन्व्हिन्सिंग पॉवर इतकी सॉलिड आहे ना, ती काहीही तुम्हाला कन्व्हिन्स करून देऊ शकते. तर ती शील टेक, म्हणजे ती रात्रभर रिसर्च करेल की समजा ह्याचं हे असं आहे तसं आहे तसं आहे, ओके मग मी त्याच्याकडे हा पत्ता टाकते, मग मी ते कॉन्व्हिन्स. आणि हे हे मीच नाही, हे अख्ख्या जगाने सांगितलेलं आहे बिग बॉस मध्ये. तर त्यामुळे तिच्यामध्ये भयंकर कन्व्हिन्सिंग पॉवर आहे प्रसाद. आणि पुरेपूर मला ती वापरायला लावतो. आणि थँकफुली नाही माझ्या त्या कन्व्हिन्सिंग पॉवर. थँकफुली मी आज ऍक्सेप्ट करतो की त्याच्यामुळे माझे पण स्पेक्ट्रम्स ब्रॉड झाले. त्याच्यामुळे मी पण ते बघायला शिकलो की मी पण जे असाच एका झापडं लावून चढणार की असं तर असंच,
त्याच्यामुळे माझे पण खूप मी ब्रॉड झालो, मला असं वाटतं होतोय आणि अजून हळूहळू. सो ते खरंच खूप चांगली पॉवर आहे तिच्यामध्ये. सो त्यामुळे असे खूप हे नाही व्हायचे. आज वेन आय गो बॅक, आता तू विचारल्यामुळे थँकफुली वेन आय गो बॅक अँड थिंक, ते मला खरंच असंच वाटतं की ते जे काही ती त्यावेळी बोलली होती ते प्रॅक्टिकल असणं खूप गरजेचं आहे. प्रेम नितांत असावं, लग्न हे प्रॅक्टिकल असावं, असं म्हणजे काय म्हणतात त्याला, सोहळा जो आहे तो प्रॅक्टिकल असावा. तिने भस्कन लिहून घेतलं तिच्यासाठी सोहळा युट्यूब टायटल परत देतो मी. वा किती छान. एक किस्सा फक्त सांगते पटकन लग्न सोहळ्याबद्दल बोलतोय तर. कानात सांगा. प्रसाद त्या सुमारास किंवा आय थिंक इन जनरल सुद्धा समजा तो काय होतं की आपण, तो माझं म्हणतोय की मी खूप चांगली कन्व्हिन्सिंग पॉवर आहे किंवा असं, पण असं आहे की तो इतरांच्या बोलण्यामुळे खूप पटकन इन्फ्लुएन्स होऊ शकतो. म्हणजे आता समजा बाहेरच्या रूम मध्ये त्याला सांगितलं असतं ना की हा ना जरा ओव्हर वाटतच आहे म्हणजे बघ वगैरे असं, तर तो झाला असता कन्व्हिन्स की खरंच ओव्हर. आणि आत आल्यानंतर समजा एखाद्या वेगळ्या व्यक्तीने सांगितलं असं वेडाचं उत्तम आहे आणि कन्व्हिन्स झाला असता लगेच. किती गॉड. सो तो इनोसंट आहे, तो इनोसंट कम्प्लीट. लग्नाच्या वेळेस काय व्हायचं की तो त्याच्या मित्रांना भेटायचा, मग त्यांना तो सांगायचा की आम्ही असं असं करतो. तर एका मित्राने त्याला सांगितलं की भाई तू एक काम कर, गुरुजी आहेत ना त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे का नाही बोल, मजा आली पाहिजे लग्नात. नाही आणि माझ्या आईने नुकतंच खूप सर्च करून हे करून आमचं लग्न खोपोलीला झालं होतं, तर तिथले बरोबर आईने आसपासचे जे पटकन येऊ शकतील असे गुरुजी आईने पाहिले होते, बोलणं झालं होतं, सगळं डन झालं होतं. आणि हा घरी आला आणि सांगतो अमू आपण जरा वेगळे गुरुजी बघूया, ते चांगले हे पाहिजे, त्यांचा ह्युमर चांगला पाहिजे. स्टँडअप कॉमेडी करायचं मंत्र व्यवस्थित म्हणा इथे पडलेली आहे. म्हणलं थांबण, म्हटलं देणार तुला चान्स देणार. आणि म्हटलं अगेन तू तो जो म्हणतोय त्या गुरुजींचं किती आहे बजेट तू मला सांग, ते येणार कुठून तरी मुंबईहून तिकडे, आणि हे म्हणजे अगेन प्रॅक्टिकली तर शक्य नाहीच आहे. आणि गरज आहे का आपल्याला ह्युमरस गुरुजींची, त्याची काय गरज आहे. हा प्लीज एक्सप्लेन. मी तेच सांगतोय की आता मला एखादी गोष्ट दिली फॉर दिली वाटली, मग काय तू कुठले किस्से काढतेस यार. अरे असं आठवलं मला आता एकदम. सो मला एखादी गोष्ट दिली की बाबा ही ह्या गोष्टींची जबाबदारी तुझ्यावर आहे. सो मी खूप खुश होतो त्यावेळी. माझं असं होतं की यस मला काहीतरी जबाबदारी मिळाली, तर मग मी त्याच्यात सगळ्यात बेस्ट काय करता येईल ते करतो. तर आता ही गुरुजींची जबाबदारी माझी होती एक आईची होती. नाही आईने बरोबर पार पाडली होती. पहिली माझी होती, मग मी माझ्याच्यानी ते जमत नव्हतं म्हणून ती आईकडे गेली. अच्छा. तर आता मला जे दिले तर मी खूप रिसर्च केला. मी असं तसं युट्यूबवर बघतोय, हे करतोय ते करतोय, आपले जे होते जुने वगैरे ते सगळं. त्याच्यात मला एक कळलं की एका माझ्या मित्राच्या लग्नात ते जे गुरुजी होते त्यांनी खूप व्यवस्थित सगळं एक्सप्लेन केलं, आणि तेही विथ अ टिंच ऑफ ह्युमर असं एक्सप्लेन केलं. तर मी म्हटलं येस दिस इज इट. तो गुरुजी होता नाशिकचा, लग्न आमचं खोपोलीला. आणि मग मी ते प्रपोजल टाकलं. गुरुजींनी सांगितले 50,000 रुपये. प्रस्ताव आणतो तरी मला माहिती दे, मी तिथे स्टँडअप करेन. असा तो किस्सा घडलाय माझ्या. दरवेळेस ज्या मित्रांना भेटायचं ते त्यांच्या लग्नाचे अनुभव सांगायचे की तू एक काम करा, हे मुळीच करू नकोस किंवा हे जरूर कर, की हा आला घरी ते घेऊन मग आपण हे असं करूया तसं करूया. हे ते म्हटलं थांब, आपण आता एक ठरवलंय ना आपण असं असं करणार आहोत, लेट्स स्टिक टू इट. लगेच इन्फ्लुएन्स व्हायचं, कारण त्याला ते लग्न इतकं बेस्ट इतकं भारी करून टाकायचं होतं की झालंय. पण असं त्याच्या कल्पना विश्वात जर आपण शिरू शकलो असतो तेव्हा, तर आपण असे वंडरलँड मध्ये आल्यासारखे झालो असतो. लग्न एक्झॅजरेशन, बाप रे बाप.
हे स्टँडअप नाहीये. हा द अनुरूप शो आहे. हा तुझाच किस्सा आहे, तू ह्युमर हा, दिलायस तू आम्हाला. दिलायस. वा, जा वा, बाबा. वा. छान. आपण या तुमच्या आठवणींमध्ये रमलोय, तर आपल्याकडे एक आठवणींची सफर आहे ज्याच्यात Okay. आम्ही तुमचेच फोटोज तुम्हाला दाखवणार आहोत Oh, wow. आणि तेव्हाच्या काही किस्से असतील ते कुठे घडलंय ह्याविषयी तुम्ही आम्हाला सांगणार आहात. येस, खूप क्यूट फोटो आहे. हा. कधीचा आहे हा? हा एंगेजमेंटच्या अनाउन्समेंटसाठी आम्ही जे एक फोटोशूट केलं होतं तर त्यावेळेस आहे तो. किती म्हणजे मी सांगतो ना, मी आजपर्यंत असं कधी इमॅजिन केलं नव्हतं, पण आज सिरियसली मी हे उगाच तिला बरं वाटावं किंवा प्रेक्षकांना बरं वाटावं म्हणून म्हणत नाही, पण मला वाटतं की हा सगळ्यात बेस्ट प्लॅन होता जो अमृतानी पार पाडला, म्हणजे जो आखला होता. एंगेजमेंट करूया, घरातल्या घरात रिंग्स एक्सचेंज करूया आणि अनायसे वी आर ऍक्टर्स, आपल्याला हे असंही तसंही पोस्ट करायचंय, सो लेट्स डू अ प्रॉपर फोटोशूट. हा तोपर्यंत कारण आमचे आम्ही असे Photos काढले नव्हते दोघांचे फोटो, असे, हा. त्यामुळे मग असं ठरलं की तेही होईल, थोडं कॅज्युअल ठेवूया फोटोशूट म्हणजे टाईप एक त्याच्यातला भाग असा कॅज्युअल ठेवूया, तर तो हा हे होतं की- अगेन कलर कोऑर्डिनेटेड. हो ते कलर कोऑर्डिनेशनचं तर मी जसं सांगितलं तुला की बिग बॉस पासूनच साधारणतः आम्ही को इन्सिडेंटली कलर कोऑर्डिनेटेडच असायचो. तर त्यामुळे मला, आणि म्हणून आज मी स्पेसिफिकली हे असं तिच्या ह्या साडीप्रमाणे हा कुर्ता घेऊन आलोय, कारण की मला आज असं झालं, आम्ही जवळजवळ आता एकत्र खूप दिवसांनी असं काहीतरी इंटरव्ह्यू देतोय, तर मला असं वाटलं की आज मोका है दस्तूर. क्यूट. वाव, गोड. अरे मेहंदी सेरेमनी. प्रसाद नेक्स्ट लेवल त्या दिवशी माझी काळजी घेत होता, म्हणजे तो कायमच घेतो, पण कुठलीही मुलगी समजा जे इमॅजिन करत असेल की माझ्या हाताला मेहंदी असेल तेव्हा वो लाना, वो ये करना वगैरे असं, तर मला ते बोलावे लागत नव्हतं. तो स्वतःहूनच मला पावभाजी भरवत होता, हे करत होता. सो ते सगळी हर प्रकारे तो माझी काळजी घेत होता. आणि मला मेहंदीचा वास अजिबात आवडत हो, त्याला नाही आवडत. अजिबात. पण थँकफुली तिच्या मेहंदीवालीनी ते लक्षात ठेवलं होतं वाटतं, तर त्यामुळे जरा सेंटेड स्ट्रॉंग नव्हता बहुतेक, त्यामुळे तो वेगळा होता. सो पण येस, खूप मजा आली. मेहंदीचा कार्यक्रम तिच्या बिल्डिंगच्या, तिची सोसायटी आहे पुण्यात, तर त्या सोसायटीचा जो हॉल आहे, हॉलच आहे, असा मल्टीपर्पज हॉल आहे, तर तिथेच मग आम्ही ते एक हे केलं होतं छोटे खाणी. जरा खूपच छान झाला होता पण मेहंदीचा कार्यक्रम, खूप मजा आली. गोड. सांग. मला आठवत आहे, तू सांग. नाही मला आठवत आहे, तू मला माझी नको परीक्षा घेऊ, तू सांग. केळवण होतं हे, अच्छा. आणि देशमुख फॅमिलीकडचं केळवण होतं. म्हणजे माझे सगळे चुलत भावंड, माझ्या सगळ्या काकांची मुलं आणि असे सगळे जण जे आहेत, तर त्यांनी आम्हाला केळवण आमचं केलं होतं पुण्यामध्ये. तर तेव्हाच आहे. आणि प्रसाद असं मी तुला क्लीन शे मध्ये असं कित्येक दिवसात वर्षात वेगळाच वाटतंय. आणि ही साडी मला दिली होती हर्षदा खानविलकरने, हर्षदाताईने. तर त्या दिवशी त्याच केळवण आपण हर्षदाताईंनी जे केळवण केलं होतं, त्यांनी मुंबईत केळवण केलं, त्या केळवणामध्ये हा कुर्ता आणि ही साडी आम्हाला दिली होती. आम्ही पुढच्या केळवणात वापरली. आणि ट्रस्ट मी, हिचं जे देशमुख जे आहेत सगळे, अरे वा, आज देशमुख अरे, आणि हे तिचे बाबांकडचे जेवढे सगळे आहेत ते प्रचंड गोड आहेत, आणि खूप, इनफॅक्ट पोतनीस म्हणजे तिच्या आईकडचे पण जे सगळे आहेत ते पण खूप भयंकर वेलकमिंग आणि भयंकर गोड आहेत. पण देशमुखांनी जे माझं आदरातिथ्य केलंय त्या दिवशी, म्हणजे मी असंच पडलेलो जेवल्यानंतर, म्हटलं अरे बापरे, उचला. आणि ती फॅमिली मोठी आहे, कारण माझ्या बाबांचे भाऊ बरेच आहेत, बरेच म्हणजे आहेत त्यामुळे आहेत. आणि त्यांची मुलं ही मला तर म्हणजे ते आमच्या वयाचे ते नाहीयेत, कारण काका एवढे मोठे होते, तर त्यांची म्हणजे काका माझ्या आजोबांच्या वयाचे, मग त्यांची मुलं मला मोठीच आहेत दादा म्हणून असं. पण एक असे ते मस्त आहेत, म्हणजे कमाल आहे. त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं होतं. थँक्यू फॉर ब्रिंगिंग अप दिस पिक्चर्स, कारण की आम्ही प्रत्येक वेळी तयार झालो
की तिच्या बिल्डिंगच्या खाली पार्किंग मध्ये असं छान झाडांचं असं एक हे आहे, तर आमचं जाऊन तिथे फोटोशूट असायचं आमचं. आय रिली पण हा remember त्या these हॉटेलच्या days. बाहेरचा आहे हा त्या हॉटेलच्या बाहेरचा. आणि हा दर म्हणजे बऱ्याच फोटोशूट्स ना किंवा जनरल भेटलेलो असलो की असं एक रॅन्डम कुठून तरी फुल काढून मला देतो, तर हे अप्पा तसंच माझ्या. आहे. तर तसंच आहे, कुठून तरी एकदम आणतो असं फुल. नाही. किती हो. गोड. हा. लिव्ह इन डेज. अच्छा. सो हे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेव्हा घर फायनल केलं होतं तर आता मुंबईमध्ये टेरेस गॅलरी मिळणं खूप अवघड असतं. बरोबर. थँकफुली आम्ही जे घर फायनल केलं होतं त्या घराला लागूनच एक असा रिफ्यूज एरिया होता. ओके. तर त्या रिफ्यूज मध्ये दॅट वॉज आवर स्पॉट आणि टॉप फ्लोअरला होतं आमचं घर, त्यामुळे तिथून अर्धी अशी मुंबई ओबेरॉय मॉल वगैरे असं मस्त दिसायचं. 19/4/2023. कॉफी मग्स इन द इव्हनिंग आणि मग आम्ही संध्याकाळी दुपारी असं सनसेटच्या दरम्यान जायचो तिथे. आणि त्या पण हा दिवशी सगळ्यात पहिला फोटो होता की जेव्हा ती डील फायनल केली होती आम्ही की आता इथे राहायला येतो, एकत्र राहणार आहोत असं ते म्हणाले. हा माझ्या पण आणि आयपॅडचा वॉलपेपर आहे. अच्छा. Yeah. वाव. किती गोड. खूपच गोड फोटो आहे. फर्स्ट अॅनिव्हर्सरी येस, Oh. पाचगणीला आम्ही ते काढलं होतं. जे काय मला अमृताजींनी कामात अडकून ठेवलेलं आहे, आम्ही आजपर्यंत कधी हनीमूनला नाही गेलो. लिटरली आम्ही खरंच पहिल्यांदा कुठे फिरायला गेलो असू तर तर हे आमच्या होतं? पहिल्या हो, तर हे अॅनिव्हर्सरीला होतं. पाचगणीला. सो दॅट वॉज द नाईट. पण सुंदर वातावरण होतं. एक तर कमाल. नोव्हेंबर महिना आणि तेव्हा अशी थंडी खूप सुरू पण नव्हती झालेली, पण एक नोव्हेंबरचं जे एक गुलाबी वातावरण. थंडी वातावरण असं तसं होतं प्रॉपर. आणि पाचगणी तर काय सुंदर आहेच, म्हणजे त्याच्या बाबतीत काहीच हे नाही. आणि पाचगणी निवडलं कारण ट्रॅव्हलिंग साताऱ्यापासून म्हटलं ट्रॅव्हलिंग मध्ये आपला एक दिवस कारण की गेला मी साताऱ्यात शूट बरोबर तर बरोबर. मग असं होईल की अजून हातात दिवस कमी पडतील. त्यापेक्षा अशा ठिकाणी जाऊ जिथे पटकन पोहोचू आणि वेळ आपल्याला एकत्र जास्त घालवता पण मग येईल. किती दिवस सुट्टी मिळाली तरी एक तुला? दिवस सुट्टी होती फक्त. Hardly. 18 नोव्हेंबरची सुट्टी होती. हो. 17ला दुपारी थोडस नशिबाने नाही लवकर नाही, पॅकअप दोन झालं. दिवस मिळाले होते. नाही लवकर पॅकअप झालं, निघालो, पोचलो. पोचलात. रात्री मी ते सगळं फुगे बिगे सजवलं होतं आठवतं का? हो. जे तुला आवडलं म्हटलं हा नव्हतं. काय सांगतोय काय मला काय Anyway. आवडला नव्हता वेडास का काही उगाच. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे नाईट म्हणजे 18th नाईटला ह्या कॅफेमध्ये आपण एका कॅफेमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर हॉटेलवर आल्यानंतरचा हा तो फोटो आहे. एका रॅन्डम व्यक्तीने काढलेला हा फोटो, आठवतोय का हो, तुला? माहिती, हो. माहिती. आम्ही कुठून काढू? So, yeah. आवडलं होतं मला ते फुगे बिगे काय हाय वर. काय रे असं करतोस हा. Anyway. घरी गेल्यावर? काय नाही आवडलं ते मी सांगते हा. नंतर. अरे. सांग, काय मी काय तू हिरो आहेस या फोटोचा. हा आत्ता 2025चा झी अवॉर्ड्स मध्ये मला मिळालेला सर्वोत्कृष्ट मुलगा असं अवॉर्ड होतं. आणि तो दिवस माझ्यासाठी खरंच खूप बेस्ट आहे, कारण की अमृतानी सरप्राईज प्लॅन केलं होतं माझ्या आईला. नाही चॅनलची आयडिया होती, म्हणजे हा, जी म्हणजे आयडिया होती पण की असं ही असं करूया. दुवा होती त्यांच्यातला. हा. आणि तिने ते सगळं मॅनेज केलं. आई माझी मम्मी म्हणजे माझी आई ही नागपूरला होती बर. आणि अमृताची आई पुण्यात होती. त्या Okay. दोघींना घेऊन आली ती, ते मॅनेज केलं. आणि त्या दिवशी ज्या क्षणी तो अवॉर्ड मिळाला त्याच्यानंतर हे ऑडियन्समध्ये बसून त्यांनी असं एक वाव. प्लॅकार्ड होतं, त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं आय लव्ह वी यू लव्ह यू आदित्य. आदित्य वगैरे असं एक आणि मग त्यांनी ते छान आई एक्झिक्यूट आणि केलं होतं ते मम्मी सरप्राईज. असे दोघेही बाहेर आले. सो येस, दॅट वॉज माय. आणि तो म्हणजे ते इतका छान तो क्षण होता की ह्याला अवॉर्ड मिळालं होतं आदर्श मुलगा ना, बेस्ट मुलगा. हा, सर्वोत्कृष्ट मुलगा. बेस्ट बरोबर. मुलगा. हा, त्यामुळे मग त्याची दोन्ही आई आया, आल्यानंतर हा. त्याच्याविषयी व्यक्त झाली की ऍक्च्युली हा. हा मुलगा म्हणून कसा आहे वगैरे असं सगळं असं ते छान जमून आलं झालं होतं moment. असं. आणि ते Wow. खूप होतं तेव्हा काय हा काय. फोटो काढला आणि ह्याने एकट्याचा ट्रॉफी बरोबर फोटोच नाही काही काढला. संबंधच येत नाहीये. There is no म्हणलं alone. माझं मी ना त्याच्या सिरियल मध्ये म्हटलं म्हणजे राहिलं मला हा फोटो तर आवडतोच, नो डाऊट अबाउट इट. पण म्हटलं अरे तुझा भारतनी एकट्याचा हा photo ट्रॉफी काढला. बरोबर फोटोच नाहीये. नाही पण मला ते काय माहिती समूह आता वाटतच नाही. ते एकतर सगळं तिने इतकं खूप मी
आणि नेमकं त्यावेळी मला स्टेजवर तिच्याबद्दल बोलताना ऍक्च्युली ते एवढं त्यांनी आई आणि मम्मी दोघांनी घेऊन आलेलं आहे सो ओव्हरवेल्ड की मला ते ब्लँक झालो होतो मी. आणि तिथे मी आय जस्ट मजा आलेली त्या दिवशी, खरंच खूप मजा आय आलेली. कुडंट से थँक्यू, सो आय थिंक सो तो फोटो. संक्रांत, पहिली पहिली संक्रांत. संक्रांत. आणि जे काय मला एक ते मी आयुष्यात परत कधी संक्रांत करत किती नव्हतो. गोड. नाही, ते पण पहिलीच एकदाच करायची असं, असते anyway. हा, हो ना, एकदाच पहिलीच असतं, करायची पहिलीच असते. असते. Best. हा पण असं सांगतोय, पण प्रसादला हौशी पहिलं actually हौशी ना आहे, तो. प्रॉपर अरे हौशी हौशी म्हणजे आहे. मी आता तिथे बसून असं तर नाही बसू शकत ना. तर त्यामुळे मी आपला आम्ही तुझं आय जस्ट कौतुक एन्जॉय. करतोय. पण तू आहेस ना खरंच हौशी, हौशी म्हणजे आहेस वी आर तू. सरप्राईज Yeah. की तू म्हणतोय. हो, मला मी ते कारण माळा विडा घालून बसायला जरा हे झालं. मी म्हणालो नॉर्मल कुर्ता घालतो आपला, पण ते अशा त्या कशाच्या माळा. नाही, पण तेव्हा संक्रांतीच्या वेळेस सुद्धा साखरेच्या दागिने कसे करायचे काय याचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये प्रसाद होता हा ना. आणि तो ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून होता की हे काय ते काय असं काय तसं काय. आणि माझं असं होतं की मी कदाचित एखाद्या नवऱ्याला समजा ही नसती आवड तर मी काही जबरदस्ती केली नसती, बरोबर. पण खरंच तो इतका इंटरेस्ट घेऊन या सगळ्या गोष्टी करतो की मला छानच वाटतं, म्हणजे अजून छान वाटतं. नाहीतर मग हे असं शक्य नसतं झालं सगळं, Correct. की जर का त्याला नसता इंटरेस्ट तर ओके, पण त्याला प्रॉपर इंटरेस्ट आहे सगळ्या या गोष्टींमध्ये की कमाल. हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, असं करू तसं किती करू. गोड. आणि इव्हन तिथे यायची जी लोक भेटायला वगैरे असं की बिल्डिंग मधले लोक आलेले आहेत की ज्यांना तो कधी भेटला नाही, आईच्या मैत्रिणी असतील, पण तो प्रत्येकाशी इतकं छान बोलतो, छान हा. सगळ्या गोष्टी करतो. So, फारच गोड. किती छान दिसते ती माळ पण. हा, काय छान उगाच. दिसते. झाला होता तो कन्व्हिन्स तेव्हाही. वा वा, मज्जा आली. खूप छान. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की जसं तू म्हणालीस की तुम्ही बिग बॉस मधून बाहेर आल्या क्षणी तू थोडंसं बिग बॉस बघितलंस, तो आतमध्ये होता आणि काही गैरसमज निर्माण झाले. आता बिग बॉस या शो विषयी असं आहे की गैरसमज निर्माण होतातच हो, बाहेरच्यांचे, हा जे बाहेर आहेत त्यांचे. तर आणि मग तुम्ही प्रेमात पडलात, मग हे जे गैरसमज होतात ते तुम्ही समजात कसे फिरवलेत? काय एकमेकांशी बोललात आणि ते गैरसमज दूर कसे केले? नाही ऍक्च्युली गैरसमज म्हणजे मला तिला असं वाटत होतं की बाबा मी जे तिच्यासाठी करायला पाहिजे होतं शो मध्ये ते मी तिच्यासाठी न करता दुसरं कोणासाठी तरी करत होतो, जे की माझं असं अजिबातच नव्हतं. नाही, एक छोटस फक्त सांगते, माझ्यासाठी जे करायला पाहिजे होतं असं नव्हतं, पण मला असं झालं की मी असताना जरी तू दुसऱ्यांसाठी केलं असतं तर मला झालं असं की चल ठीक आहे, कारण मी म्हटलं तसं की आय न्यू की गेम शो आहे आणि प्रत्येकाला फ्रीडम आहे कुणाशी कसं डील करायचं वगैरे, पण मी असताना तो वेगळा होता आणि मग मी गेल्यानंतर एकदम एक्सप्रेस करायला लागला, हा प्रॉब्लेम होता. हा, पण म्हणजे तसं काय असं माझं काही असा अजेंडा नव्हता. इट वॉज जस्ट को इन्सिडेन्स. बट बाकी बंधुराज यांचे फारच पॉझिटिव्ह झाले होते आमच्याबद्दल. नाही, आणि त्यांनीही सांगितलं होतं असं मध्येच त्यांनी तुम्ही हो. बोलून गेलात की अभिषेकनी. सो एक असा एपिसोड असतो की एपिसोड होता का काय, एक टास्क होता की तुमच्या घरच्यांनी पत्र लिहून पाठवणार ते तुम्हाला आणि ते तो जितू दादा येऊन वाचणार होता सगळ्यांसमोर. सो त्याच्यात त्यांनी ढळढळीत असं लिहिलं होतं की फॉर एक्झाम्पल मला त्या शो मध्ये असं म्हणत होते की कन्फ्युज्ड आणि काय नाही बरोबर आहे, नाही कन्फ्युजन दूर ठेव आणि त्यांनी आता कन्फ्युज नको होते बोलला होता तो. त्याचं काहीतरी मला तेच होतं तो की तो म्हणत होता की आणि कन्फ्युजन मध्ये राहू नकोस वगैरे असं काहीतरी लिहिलेलं होतं. बट इन शॉर्ट त्याने हिंट दिली होती की अडकू नकोस आता कशात एकदम, अशी त्याने हिंट दिली. आता बिता नाही माझ्यापासून दूर राहा असं त्याचं क्लिअरली म्हणणं होतं, जे मला असं वाटतंय की माहित नाही म्हणजे बरोबर मी पण पॉज असा बरोबर होतं नाही का, जे मला असं वाटतं की कुठलाही भाऊ हा पॉझिटिव्ह होतोच आणि आहेच, आणि मी असलो असतो त्याच्या जागी तर मीही तितकाच पॉझिटिव्ह झालो असतो. आणि जे फॅक्ट होतं आणि ज्याच्यात त्याची काही चूक होती मला असं वाटत नाहीये. पण येस त्यांनी फारच म्हणजे मला टास्क दिले होते असे वेगवेगळे, आणि मला असं भीती वाटायची की म्हटलं अरे यार काय म्हणजे असं कसं, म्हणजे आता त्यालाही वेगळं पटवा हे करा आणि मी का कन्व्हिन्स का करून देऊ त्याला, वेरिंग मला असं वाटतं की माय गर्ल शुड बी द लास्ट वन, की तिला सगळं माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्याच्या सगळं त्याला माहिती असणं गरजेचं आहे असं नॉट नेसेसरी ना. ओके.
तर म्हणून ते थोडंसं होतं. बट मला असं वाटतं की ते त्या वेळेपुरता होतं, त्या शो पुरता होतं. आणि म्हणजे ते इतकं ताजं इम्प्रेशन त्या शोचं होतं की अभिषेक काय किंवा माझे बाबा असेल किंवा कृतिका ह्यांना जरा वाटत होतं की बघा तू विचार कर, अशा याच्यावर ते होते शो पाहून. आणि जसं तू म्हटला तसं की भाऊ हा फॅक्टर पण येतोच. सो ते तसं एक मिक्स त्याची ती रिॲक्शन होती. इतकं सिम्पल आहे की ते कुठलेही एखादा मित्र, म्हणजे ते 2 मित्र होतात. आणि मी आणि अभिषेक काय आम्ही घष्टी मैत्री नव्हती आमची, पण वी न्यू इच अदर. आम्ही दोघांनी रिसेंटलीच म्हणजे त्याच्या एक वर्ष आधी एका फिल्ममध्ये कामही केलं होतं. सो आता त्यांनी मला बघितलंय ना मी काय कसा राहतो. आम्ही 30 दिवस ऑलमोस्ट एकाच हॉटेलमध्ये होतो. तर कसा राहतो, काय काय करतो, काय काय सवयी आहे, काय काय नाही आहे, ते सगळंच साधारण. तर कुठलाही भाऊ ते त्या झोनमध्ये जाऊच शकतो. आता काय त्यांनी असं इमॅजिन नसेल केलं ना माझ्या बहिणीचा नवरा हा एकदम संत असला पाहिजे असं जर का त्यांनी कधी इमॅजिन केलं असेल तर तोच चुकीचा आहे. कारण की मी जे काय म्हणजे यु नो वी आर बॉईज विथ बॉईज, तर ते तसं मी होतो प्रॉब्लेम. त्यामुळे सॉर्ट कसं केलं काय नाही, मला ते फार मी त्याच्यात पडलो नाही ऑनेस्टली. माझी बायको इतकी छान माझ्या बाजूनी उभी होती, ती कॉन्फिडंट होती आणि त्यामुळेच ते सगळं झालं. आणि ह्याच्यात बाबांनी आणि आईनी म्हणजे अमृताची आई आणि बाबा प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मुळात आईलाच मी पसंत म्हणजे होम मिनिस्टरलाच सगळं राजी होतं, तर त्यामुळे कोणच काय बोलेल. आणि आई समोर त्यांच्या घरात मला तेवढी एक गॅरंटी होती की आईनी बऱ्यापैकी होकार दिला होता. तर मग बाकी हे सगळ्यांनी मग आणि येस त्याला मग थोडासा वेळ गेला. बट द काइंड ऑफ रिस्पेक्ट दॅट आय हॅव फॉर अभिषेक देशमुख इज मला माहिती आहे ते. कारण की मला मुळात टॅलेंटेड लोक आवडतात. मला तो खूप म्हणजे तो अप्रतिम रायटर आहे, तो अप्रतिम ॲक्टर आहे आणि खूप काही त्याच्या बाजू आहेत जे खरंच येणं बाकी आहे. हे बहीण म्हणून तिला ऐकताना फार असं आवडेल बहीण म्हणून भाऊ म्हणून तू विचारलंस तर मी म्हणेन की मी काय असं नाहीये, पण व्यक्ती म्हणून तो असा आहेच. आय हॅव इमेन्स रिस्पेक्ट फॉर हिम. आणि थँकफुली आता काळांतराने यु नो दॅट रिलेशनशिप इज बिल्डिंग. त्याला वेळ लागला बट इट हॅज ग्रोन नाव प्रॉपरली की आज गेल्यावर कधीतरी फोन करतो, फ्री आहेस का, ये ना जरा टाइमपास करू, चिल टाकू. मला असं वाटतं प्रसादने असे खूप चांगली गोष्ट केली की त्याने एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट्स नाही टाकले किंवा ना हे माहीत असून सुद्धा की माझ्या बाबांना किंवा कृतिका किंवा अभिषेकला कदाचित त्यांचं माझ्याविषयीचं मत आता फार ग्रेट नाहीये हे माहीत असून सुद्धा ना तो ओव्हरली इम्प्रेस करायला गेला किंवा ना त्याने ग्रजेस धरले त्याविषयीचे. तो खूप पेशंटली त्याने हँडल केलं. त्यावेळी असं झालेलं की तो जसा आहे तसंच व्यवस्थित त्याने सुरू ठेवलं. आणि आईची साथ होतीच, तो म्हणतोय तसं की कदाचित तोही त्याला विश्वास वाटला असेल की ही परिस्थिती चेंज होणार आहे केव्हा ना केव्हा, हे काय आत्तापुरतं नाही. आणि जो ते म्हणला की त्याच्या मनात जर त्या व्यक्तींविषयी असा रिस्पेक्ट होता तर ते दिसत होतं की तो त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी उगाच एक्स्ट्रा वागायला जात नव्हता. सो त्यामुळे हळूहळू तेच झालं, ऍक्सेप्टन्स प्रॉपरच आला, ऑर्गॅनिकली आला. हा, आणि मला खरंच वाटतं बऱ्याच ठिकाणी म्हणजे रादर मी माझ्या बाबतीत म्हणेन की बऱ्याचदा मी माझ्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा असे स्टान्स घेतलेले आहेत. वेअरएज आज कुठेतरी असं बघितल्यावर असं जाणवतं की नाही, प्रॉबेबली वी शुड ट्रस्ट आवर पर्सन. म्हणजे जसं आता माझ्या बाबतीत मी माझ्या बहिणीवर ट्रस्ट ठेवला पाहिजे, अभिषेक आणि अमृताच्या बाबतीत अभिषेकनी अमृतावर ट्रस्ट केलं पाहिजे की तिला काय वाटतं, तिला वाटतंय ना की या सगळ्याला हे सगळं खूप छान होईल, पुढे चांगलं होईल. तर त्यांनी कम्प्लिटली तिच्यावर विश्वास, जे इव्हेंच्युअली ऑब्व्हियसली तेच झालं, त्यांनी कम्प्लिटली तिच्यावर विश्वास ठेवला की येस अमृताने जर डिसिजन घेतलेला आहे तर तो काही चुकीचा नसणार आहे. आणि त्याप्रमाणे आणि जी स्वाभाविक काळजी असणं गरजेचं आहे ते होतीच त्याची, आणि तो पॉझिटिव्हनेस होताच, त्याच्यात काही डाऊट नाही. बट या नाव everything is fine. Everything is fine. Like we probably this Diwali we are celebrating together. मस्त फारच छान. आता मला ना एक असा प्रश्न विचारायचा आहे जो आजपर्यंत कुठल्याच कपलला विचारला गेला नाहीये. म्हणजे तुम्ही दोघं एकत्र यायच्याही आधीचा प्रश्न आहे की
आधी तुमची मतं काय होती जेव्हा तुम्ही एकत्रच नव्हतात बिग बॉसच्याही आधी? मला वाटतं बिग बॉसच्याही आधी तुम्ही कुठेतरी भेटला होता ना एकमेकांना. लॉंग बॅक आणि अगदीच कमी म्हणजे. सो माझं असं मत आहे जे मी बऱ्याचदा सांगतो की जसे ती प्रॅक्टिकल आहे तसं मी भयंकर इमोशनल आहे किंवा मी भयंकर माझा प्रचंड विश्वास आहे प्रेमावर, म्हणजे खूप जरा जास्तच असेल कदाचित. आणि माझाही प्रेमावर विश्वास तेही तितकंच खरं आहे. पण प्रॅक्टिकल म्हणजे मी एक कशावरून कोणतरी म्हणते पाषाण हृदय एक बाई बसली आहे इथे. नाही तसं नाही, पण म्हणजे 2015 साली आम्ही एक सिरियल केली होती ज्याच्यात मी पण कॅमिओ करत होतो आणि अमृताचा पण कॅमिओ होता. म्हणजे त्याचा कॅमिओ होता, माझा अगदी कॅम होता जस्ट. तर एक दिवसापुरतं आम्ही भेटलो होतो, एक दिवस पण नाही, अर्धा दिवसापुरतं आम्ही भेटलो होतो. मला आठवत आहे की मी तिला मड पासून दादर पर्यंत सोडलं होतं, तिला ते अजिबात आठवत नाहीये. सो ती आमची पहिली भेट होती 2015 साली आणि त्याच्यानंतर कट्टू जे भेटलो आम्ही ते 2022 ला बिग बॉस मध्ये. तर मला असं खूप मनापासून वाटतं की हे सगळे धागे दोरे ते खूप आधीच जोडले होते. हे तर आहे. करेक्ट, कळलं? जे तिला फार काय त्याच्यावर विश्वास नाही. कुठूनही तुम्ही एकत्र येताच जर ते होणारच असेल. बिग बॉस मधली भेट मला खरोखर अशी काय म्हणू आपण दैवी वाटते. पण हे जे तो त्याचं कनेक्शन 2015 पासून लावतोय बरोबर. इट्स अ बिट स्ट्रेच, पण ठीक आहे. तर माझा प्रश्न असा होता की तेव्हा तुमची मतं काय होती, तुमचे अनुभव काय होते आणि त्याच्यातून तुम्ही काही ग्रो झालात का जेव्हा तुम्ही दोघं एकत्र आलात? म्हणजे तुमचे आपापले हो समजा रिलेशन्स किंवा काही. मला असं वाटतं तुझं नाव तुम्ही नोंदवलं होतं. हो, अनुरूपवरच नोंदवलं. तर ही तुमची आपापली मतं काय होती लग्नाविषयी, पार्टनर्स विषयी, आणि मग तुम्ही एकत्र आलात. पण मला ती इंडिव्हिज्युअली जर इफ यू डोंट माइंड तुमचं काय मत? त्याची सुरुवात करताना मला असं वाटलं मी चुकीच्या साईट वरती नोंदवलेलं माझं नाव. ज्या डेटिंग साइट्स असतात त्याच्यावरती कदाचित नोंदवतो. अरे यार मी तुला बोललो ना थोड्या वेळासाठी होतो असंच बघायला वगैरे, पण ते काय, पण ते सगळं दॅट इज ऑल. ते कुठल्याही मार्गाने सिरियस दिशेने जात नसतं. जात असतं तर मला आता टेन्शन आलं असतं. सिरियस होतं का ते? नाही ग, त्या साइट्सच इन जनरल. हो, नाही ट्रू. माझं असं होतं की मी सिरियस रिलेशनशिपमध्ये होते पण ते नाही वर्क झालं आणि म्हणजे काही हार्ड फिलिंग्स न ठेवता वेगवेगळे रस्ते हे झाले होते. पण मग त्याच्यानंतर एक ठराविक काळ गेल्यानंतर आई बाबांनी मला सुचवलं की आपण नाव नोंदवूया का आता, 26-27 वर्षाची असेल मी, की नाव नोंदवूया का आता एखाद्या मॅट्रिमोनियल साईटवर. मग अनुरूपचंच नाव आलं अर्थातच आणि मग त्याच्यावर नाव नोंदवलं गेलं. पण जेव्हापासून मी काय म्हणू रिलेशनशिपमध्ये होते किंवा समजा प्रेमात पडले असेल कोणाच्या, तर मला क्लिअर होतं की मी जर का कोणाच्या प्रेमात पडले तर नवरा हाच असेल ना, म्हणजे हाच असला पाहिजे, अजून काय वेगळं असतं. सो अगदी सुरुवातीला जेव्हा प्रेमात पडले तेव्हाही असं वाटायचं की सोपं असतं हे, की आपण प्रेमात पडतो आणि नंतर त्याशी लग्न करतो, असं ते सोपं असतं. पण मग हळूहळू जाणवत गेलं तेच जाणवलं नंतर की इट इज नॉट लाईक दॅट, की प्रेमात पडल्यानंतर ऍक्च्युअल खरी बॅटल तेव्हा सुरू होते. आणि ही तयारी माझी होती. पण नंतर मला असं जाणवलं की मी प्रेमात पडतीये पण समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्यावेळी त्या क्षणी तो त्याच पेजवर असेल हे सुद्धा फार अवघड आहे असणं, ते टायमिंग मॅच होणं. आणि मला ते टायमिंग मॅच होणं हाच प्रकार खूप रेअरली घडला आयुष्यात, की अरे मला ज्या व्यक्तीविषयी वाटतंय त्याच व्यक्तीला माझ्याविषयी पण वाटतंय. आणि मग जेव्हा ते घडलं तेव्हा जरा वय वाढलेलं होतं की आपण mid-20s मध्ये वगैरे येतो, जेव्हा आपण ॲक्च्युली सिरियसली विचार करायला लागतो किंवा समोरच्या व्यक्तीला विचारायला लागतो की आपण नक्की कुठल्या दिशेने प्रवास करतोय किंवा तुला काय वाटतंय की आपलं रिलेशन कुठपर्यंत जातंय काय आहे ते. आणि जर का मग ते लग्नापर्यंत नसेल जात तर मग माझा इंटरेस्ट जात होता. मला असं होतं की मग मला नाही ह्याच्यावर एवढं वेळ द्यायचा आहे किंवा हे करायचं आहे. मला मतभेदांची मला भीती नाही आहे. मला काय म्हणू काय पुढे जाऊन काय अडचणी येतील, मग करिअर वाईज असेल किंवा फायनान्शियल वाईज काय असेल, मला त्याची भीती नाही आहे. पण जर का आपलं याला तू भविष्य बघू शकत नसशील आपल्या नात्याला तर मग देर इज नो पॉईंट.
मग ते तसं वर्क नाही व्हायचं. मग अनुरूपवर जेव्हा आईबाबांनी सुचवलं तेव्हा मला असं झालं की यार काय हरकत आहे, म्हणजे जर का आपण एखाद्या व्यक्तीला भेटायचं म्हणतोय की म्हणजे भेटून मग जाणून घ्यायचं म्हणतोय तर ते कुठल्याही प्रकारे असू शकतं. जस्ट बिकॉज इथे लोकांना क्लिअर आहे की अरे आता मी इथे नाव नोंदवते कारण मला लग्न करायचंय, म्हणून लोक जे जज करतात की अरे इथे काय सगळ्यांना असं हेच असतं की त्यांना डायरेक्ट लग्नच करायचं असतं. आणि मला झालं की तेच तर मग हवंय मला, की ज्या व्यक्तीला क्लिअर आहे की मला लग्न करायचं आहे आयुष्यात आणि म्हणून मी आता भेटणार आहे, म्हणजे मला उलट हेच हवंय. म्हणून मग माझी तयारी होती मॅट्रिमोनियलवर. मग सो मी भेटले, मुलांना भेटले, मग मी कॉफी प्यायचो. इतकं क्लिअर आहे की जर का एखाद्या मॅट्रिमोनियल साईटवर नाव नोंदत आहे तर ते लग्नाच्याच हिशोबाने जात आहेत. हा म्हणजे इट्स अ गुड थिंग. म्हणजे डेटिंग ऍप नाही ना, नाही, प्रत्येकाला लग्नच करायचं. आणि खरं तर ही जर असे पण असतात की मॅट्रिमोनियल साईटवर असतात पण त्यांना क्लॅरिटी नसते, केवळ आई वडिलांमुळे. कारण की त्याच्यातही बरेच काय काय असे. हो, पण डेटिंग ऍप्स वरती जे प्रमाण अगदीच कमी आहे त्याच्यापेक्षा मॅट्रिमोनियलवर चान्सेस जास्त आहेत की मी कुठल्या मॅच्युअर मुलाला भेटू शकेल की ज्याला क्लॅरिटी आयुष्याविषयी, लग्नाविषयी. आणि ऍक्च्युली मी भेटले त्या मुलांना, ते खरंच चांगले होते. म्हणजे असं काही मित्र म्हणून मी त्यांना कधीतरी आयुष्यात बघू शकले असते वगैरे असेच होते. इट्स जस्ट ते क्लिक नाही होत. म्हणजे आय नो क्लिक हा शब्द खूप वापरून वापरून गुळगुळीत झालेला आहे, पण बरे झाले क्लिक नाही झाले. इव्हेंच्युअली त्यावरच येतं यार ते, त्यामुळे मग ते नाही वर्कआउट झालं तेव्हा. पण हे क्लिक व्हायचं होतं. हा, हे दैवी आहे खरंच. सो माझा दृष्टिकोन हा असा होता. खरंच गोड. तुझा काय होता दृष्टिकोन? नाही मी तर काय आधी सेम जसं मला सेम बिम नाही म्हणायचं, सेम नाही, पण म्हणजे ती तरी खूप सॉर्टेड आणि असे तिचे सगळे विचार होते की बाबा समजा हे नाही होत आहे तर मग प्रॉबब्ली मॅट्रिमोनियल साईटवर वगैरे जाऊन. तिचे खूप भयंकरच मला असं छान सिस्टमॅटिक आणि प्रॅक्टिकल. माझं इतकं नव्हतंच. मी एखाद्या ब्रेकअपमधनं समजा गेलो होतो तर आय हॅड लॉस्ट फेथ. म्हटलं येस दिस इज, हे आपल्यासाठी नाही आहे किंवा नाही. आणि मी थोडंसं होतोही आणि आहे याच विचारसरणीचा की प्रेम हे प्रायोरिटी असलं पाहिजे. गुण, त्याच्यानंतर सवयी आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात, जुळतील, घडवता येईल, ॲडजस्ट होतील, पण प्रेम हे प्रायोरिटीवर जर असेल तर आय थिंक सो बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होतात. म्हणजे कुठलीही, म्हणजे मला तर काय आता समजा एखाद्या म्हणजे अरेंज मॅरेज असलं असतं तर त्याच्यातही काळांतराने प्रेम होतं समजा, अर्थात, पण ते टिकतं प्रेमावरच ना. ते काय तुमच्या म्हणजे ते नाही सुरुवातीला आपलं बोलणं झालेलं की तुम्ही हे करणार आहात ते करणार, त्याच्या ह्याच्यावर थोडीच टिकणार. ते काळांतराने जे प्रेम होणार आहे तर माझं तितकं क्लिअर होतं. आणि दॅट्स द रिझन प्रॉबब्ली मी आय हॅड गिव्हन अप लिटिल. देअर वॉज अ ब्रेकअप. सर मग त्याच्यानंतर मी म्हणालो की दिस इज इट, म्हटलं मला नाही वाटत. आणि मी जसं ती क्लिअर होती की लग्न करायचं आहे, पण माझं पण होतं की असं नव्हतं की मी काय मला लग्नच नाही करायचं कधी. मध्यंतरी असं आलं होतं कारण की वय पण वाढत असतं ना. पण माझं एक क्लिअर होतं की मी माझं खरंच मनापासून प्रेम जडलं कोणावर तरी तरच मी लग्न करू शकेन. मी ह्या पद्धतीनुसार तर डेफिनेटली नाही जाऊ शकत. मग भले ते काय ह्या काय म्हणतात बघाबघीच्या कार्यक्रमातनं जुळलं असेल तरी चालेल, पण ते प्रेम होणं खूप गरजेचं आहे. हो, ऍक्च्युली तो म्हणजे जे मगाशी मी सांगितलं खरं तर की जे डे टू डे हॅबिट्स असतात त्या मला छान मॅच होतात असं जाणवलं, ते एक गोष्ट आहेच. पण खरंच मला असं मी सुटकेचा निश्वास टाकला होता जेव्हा मला कळलं की या जगात अशी एक व्यक्ती आहे की जिचा अजून प्रेमावर विश्वास आहे. कारण इतकी नेगेटिव्हिटी आहे हल्ली की अरे डिव्होर्सेस खूप होत आहेत, ब्रेकअप्स खूप होत आहेत, कशाला करायचंय, काय असेल त्यांचे ते अनुभवातनं आलेले ते सगळे आहेत गोष्टी. पण मला खूप बरं वाटलं की ह्या व्यक्तीचा प्रेमावर तेवढाच विश्वास आहे खरंच. मला आजच्या काळात सुद्धा जे काय आहे ते मी आमचं तर ह्याविषयी बोलणं झालेलंच की यु नो
इफ वी आर टुगेदर फॉर लाईफ. म्हणजे जे असेल ते शेवटपर्यंत नाही. पण ॲट द सेम टाइम आम्हाला आमच्या म्हणजे तिचे प्रोड्युसर कम यु नो हर मेंटर आणि मला पण फार आवडतात ते अभिनेते प्रशांत दामले सर. त्यांनी खूप अमेझिंग आमचं लग्न ठरल्यानंतर आम्ही त्यांना सांगायला गेलो होतो तर त्यांनी त्यांच्या अशा पुस्तकात मस्त ते नोट डाऊन केलं होतं. तर त्यावेळी त्यांनी आम्हाला खूप छान सल्ला दिला होता की 35-40 वर्ष एकत्र राहायचं, लक्षात ठेवा, अजिबात ते मध्ये सोडून जायचं वगैरे काही नाही. इतकं कॅज्युअली बोलून गेले ते आणि मित्रमैत्रिणी म्हणून राहायचं, बाकी सगळं होत राहतं, काही नाही. इतकं म्हणजे त्या ग्राउंड वरती ते खूप छान राहतं. आणि खराब प्रेम करा यार, दोघांपैकी एकाने जरी ते असलं तरी मला असं वाटतं जे काय आता असं नाही म्हणणार की नाही, थोडं वर खाली असतंच. मी जरा 100% पेक्षा तिची स्टाईल वेगळी आहे. तिची स्टाईल इतकी सेटल आहे की ती डायरेक्ट डोळ्यातनं पाणी काढते की माझ्या की तुझ्या? माझ्या ऑब्विसली. तिचं प्रेम व्यक्त करताना इतकं सेटली आणि इतकं डीप करते की खरंच पाणी येतं. मी सांगू नाही शकत असं, पण खूप ती काहीतरी खूप जादूई करते. आणि माझं हे आहे, बॅगा उचलतो, जेवण बनवतो, हे करतो, ते करतो, जे काय आपलं माझ्याच्यानी जे जे डोळ्यातनं आधी पाणी येतं, मग तो सगळं ते करतो. त्या निमित्ताने मग पहिल्यांदा केव्हा भांडण झालं हे पण सांगा मला, की जरी तुम्ही लिव्ह इन मध्ये असलात तरी लग्न झाल्यावर एक वेगळी एक इफेक्ट येतो दोन माणसांमध्ये, रोजच्या जगण्यातल्या वेगवेगळ्या सवयी. तर एक पहिल्यांदा ढिशूम ढिशूम कधी सुरू झालं? कुठलं सांगायचं? म्हणजे रोजच्या सवयीतलं होतं की डीप होतं? रोजच्या सवयीतलं होतं. रोजच्या सवयीतलं कुठलं? मी सांगते तुला आठवतंय? मैं बताती हूँ जज साहब. बताओ. मी आता बोलणार होतो तिला की आमचं बऱ्यापैकी सवयी चांगल्या आहेत, स्वच्छता दोघांनाही आवडते. कशाला खोटं बोलायचं? हो तर मी कुठे म्हणतो, पण रोजच्या सवयीतलं कुठलं भांडण होतं ते सांग. नाही, सवय नाहीये तो, ते त्याच्या बियॉन्ड आहे, म्हणजे त्याच्या कपॅसिटीच्या बियॉन्ड येते. की आम्ही न्यूजपेपर लावला होता तर तेव्हा मला असं ते जाणवलं की याची झोप म्हणजे कुंभकर्णाला सुद्धा कॉम्प्लेक्स येऊ शकतो अशी याची झोप आहे. आणि सकाळी ते न्यूजपेपर येणार होते, त्याने बेल वाजवली. तर त्या नवीन घर कसं ते काय बेल वाजवतात का नुसतेच ठेवून देतात काही माहिती नव्हतं, आणि बेल वाजली तर मला वाटलं कुणीतरी आलंय. आता मी होते भयानक अवतारात, म्हटलं मी कसं दरवाजा उघडू ना एकदम, तर म्हणून मग मी अलर्ट होते की जा बघ कोणीतरी आलंय किंवा काहीतरी आलंय. उठायलाच तयार नाही. आणि मग तिथे वाद की तो वैतागलेला आणि तर जाऊ दे ना कशाला येते. म्हटलं की अरे नाही बघ जाऊन, काय कोणीतरी बेल वाजवतंय, असं काय हे करतोय ते. आणि मग शेवटी गेला, न्यूजपेपर होता वगैरे असं सगळं ते झालं. सो तेव्हा मेजर वाजलं होतं आणि मला असं झालं होतं, कारण अगदीच इनिशियल तेव्हा ते पहिल्यांदा हे झालं होतं की एक तो दिवस झोपेतून उठल्यावर जरा प्रॉब्ली असा थोडासा लहान मुलासारखा असू शकतो. आता नाही, आता काय इतकं सुंदर चेहरा असतो समोर. आता तासाभरापूर्वी तुझ्या झोपेमुळे भांडण झालंय आपलं. माझा आग्रह होता की ऍटलिस्ट आज अनुरूप सारख्या शो मध्ये आपण जातोय, आज भांडण नको, आजच भांडण झालं. आणि झोप हेच त्याच्या मुळाशी होतं. आणि मग झोप हे बऱ्याच वेळा कारण असतं. पण मग भांडलात की कसं टॅकल करता ते? म्हणजे कोण गप्पा बसतं, चिडतं, कोण सॉरी म्हणतं का? आमच्या बाबतीत मी सांगतो खरं जे काय ते की आम्ही दोघंही जितक्या प्रमाणात प्रेम करतो तितक्याच प्रमाणात भांडतो सुद्धा. ती पण रुसते, मी पण एकत्र रुसतो, आम्ही दोघंही एकत्र रुसतो. आणि हे असलं काहीतरी डिप्लोमॅटिक नको सांग. डिप्लोमॅटिक नाही सांगतो, असं काही नाही घडत. एकत्र जे ती करते तेच मी करतो, जे तिचं होतं तेच माझं होतं. काही नाही. प्रसाद तू सांग. मी आज देवाचे आभार मानेन की स्वतः चूक करून प्रसाद आज जे रुसला होता तो नशीब त्याच्या ह्याच्यातनं तो बाहेर आला, त्याच्यामुळे आज आम्ही एवढे छान हसू शकतो. प्रसाद रुसला की बापरे, म्हणजे अरे मला असं होतं की अरे सुरुवात तुझ्यामुळे झालीये, मीच कसं तुला म्हणवतीये, सोड प्रसाद जाऊ दे. खूप खूप मनाला लावून घेणं, म्हणजे एवढा हार्ट ब्रेक एखाद्या छोट्याशा गोष्टीवरनं की बाप रे झालं संपलं आता हे काय, आणि मी हे सहनच नाही करू शकत असं एकदम. मग त्याला सांगावलं की प्रसाद रिलॅक्स,
हा एवढा जागतिक प्रश्न नाहीये. मला असं होतं की यार मला चांगलं ताणून धरायचं होतं, ते कसं काय, मला आता सोयच नाहीये ती रुसण्याची. की पण मी मग ते एखादा सुटतं का ताणलंय लगेच? कसं, अं? सुटतं का लगेच का काय? नाही ताणलं खूप- तर नाही पण ही इज वर्किंग ऑन इट. नाही नाही जे खरं सुटतं तर का त्याने म्हणजे सांगायला नाही नाही पाहिजे. थांब जरा, आता मी तुला सांगतो, काही काही जणांचे वाद 2-2, 4-4 दिवस राहतात. तू का त्यांचा आदर्श ठेवतोय? नाही मी नाहीच आदर्श ठेवतोय, मी तुला Please, तेच 2-4 दिवस सांगतोय नको. की आजपर्यंत असं कधीच नाही झालंय की आमचं झालंय वाद आणि प्रॉब्ली वी हॅव नॉट रिझॉल्व फॉर लाईक ऑलमोस्ट अ डे. आम्ही ओके कम्प्लीट ते रिझॉल्व्ह होईल 12च्या ठोक्याला तो शेवटी ठेवायच्या आधी वगैरे असं प्रयत्न आतापर्यंतच्या अनुभवातले सांगतो 2 वर्षातले 90% आय हॅव मेड अ पॉइंट, काही झालं तरी झोपायच्या आधी रिझॉल्व्ह झालेलं आहे. प्रसाद. कमॉन, मी म्हणून 90% म्हणालोय. 90% 10% 10% 10% कधीतरी असं झालं असेल की सकाळपर्यंत ते एक्सटेंड झाले, पिलोवर झाले. स्पिलओव्हर झालेलं आहे. तर त्यामुळे 90% रिअलिस्टिक फिगर सांगितले बाबू, असं काय करतेस? बरोबर आहे. सो कमॉन यार, एवढं तर अग्री कर ऍटलीस्ट. मी काय अगदीच खोटं नाही, बोलतोय मी का? अग्री करेन आता. फक्त तू हे लक्षात ठेवायचं, तू काय सांगितलंयस इथून बाहेर पडता क्षणी, अरे तू की दिवस संपायच्या आत मी सगळं पण कसं रिझॉल्व्ह solve होतं करतो. कसं मग ते पण सांगा ना, की आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण आपल्याकडे खूप जोडपी आहेत जी इंटरव्ह्यू मधून काय काय हा, शिकतायत. तर सांग. तुम्ही रिझॉल्व्ह कसं करता? होऊन जाऊ दे कथाकथन. होतंय तर. सी दोघांपैकी कोणाची एकाची तरी चूक असूच शकते. आता ज्यांनी चूक केलेली असेल त्याला कदाचित असं वाटू शकतं की माझी चूक नाहीये. ठीक आहे, ज्यांनी चूक केली आहे त्याला कदाचित असं वाटू शकतं की माझी चूक नाहीये, आणि ज्यांनी चूक केलेली नाहीये तर तिथं सतत तुम्हाला सांगणार आहे की तुमची चूक आहे. मला असं वाटतंय की कुठेतरी ह्याच्यातनं काय मोठा कुठला अवॉर्ड मिळणार नाहीये का, नॅशनल मिळणार नाही का, ऑस्कर मिळणार नाहीये. तर मला आत्ता रिअलाइज झालंय की ते सोडून दिलेलं कधी पण बरं असतं, आणि जितक्या वेळात तुम्ही सोडून द्याल तितक्याच वेळात तुम्हाला पलीकडनं सुद्धा सोडून देण्याची संधी मिळेल. म्हणजे जितक्या वेळात तुम्ही पण ते लेट गो कराल तितक्या म्हणजे अशी वेळ येईल की तेव्हा ती पण लेट गो करेन. ओके, सो आय थिंक सो त्या ग्राउंड वरती कुठेतरी ते साधारण कळलं. सो लेट गो करण्याचं शिक्षण चालू आहे ऑब्व्हियसली. म्हणजे अजून काय आहे, आणि मी खरंच सांगतोय, मला तर वाटतंय की जिथे प्रेम असेल तिथे काही ह्या सगळ्या गोष्टी किती हे असली काव्यात्मक नाही, उत्तर काही नको काव्यात्मक वगैरे देऊ. नाही. तिथे प्रेम असतं तिथे आणि रोजची भांडणं तर होतातच यार प्रेमात. काय नाही, पण मला तेच वाटतं की माझं अगेन ती इतकी गोड कधीतरी हसते, विषय बघते, बदलला, काहीतरी करते, विषय मग लगेच उगाच तू हे विषय आता नको बघू करूस दे तिला. विषयाला. मला तरी तसं प्रसाद अतिशय रुसतो. मी रुसतो. हो, ला हवं असतं की तू माझी फक्त प्रेमाने बोल, मी लगेच सगळं सोडून देतो, म्हणजे माझा राग मी आमच्यात लिटरली असं. आणि ते मला असं होतं की पण मी तुझ्याहून जास्त चिडलेले असू शकते ना, मी कसं एकदम प्रेमात येऊन तुझ्याशी बोलू, मलाही शांत व्हायला थोडा वेळ दे. त्याचं म्हणणं असतं की तुला जर का दिसतंय की मी चिडलोय, माझी एकदम प्रेमाने बोल आणि असं कर. पण म्हटलं मला काही माणूस म्हणून आहे की नाही शांत होणं वगैरे असं. पण म्हणजे जोक सपाट, आम्ही दोघंही हे जे आहे हा पर्टिक्युलर मुद्दा की भांडण झाल्यानंतरची फेज, ह्याच्यावरती वी आर वर्किंग ऑन इट प्रॉपरली. भांडण होत आहेत याच्याविषयी ना त्याला टेन्शन आहे ना मला टेन्शन आहे, कारण की तेवढं क्लिअर आहे की चल होऊच शकतात. पण त्याच्यानंतर कसं हँडल केलं गेलं पाहिजे याच्याविषयी आम्ही प्रशिक्षण घेतोय, अजूनही घेतोय. आणि प्रसादने जे आता तुमच्या पुढे सगळं सांगितलं तर ते तो फॉलो तर करतोच ना. मेलायस तू प्रसाद. नाही, मी नाही मेलोय. मला काहीच त्याच्याबद्दल वाटत नाही, लाज नाहीच वाटत, कारण की मी चुकतो, मी बऱ्याचदा चुकतो. मी इतकं क्लिअर आहे की ती चुकणं खूप. नाही असं काही नाही, मी पण चुकते काही काही वेळेस की प्रॉब्लेम मी ओव्हर रिॲक्ट केलं जातं वगैरे, असं सगळं होतं. ते सगळं पाणी आलं. मी म्हटलं जसं की चूक बरोबर हा मुद्दा नसतो एका पॉइंटला. इट्स जस्ट अबाउट लेटिंग इट गो. खरं तर तो विषय जागतिक न करता अग्रींग टू डिसअग्री हे जे असतं तर ते जमणं ऍक्च्युअल याच्यामध्ये ते फार. आजपर्यंतच्या या 2 वर्षातल्या या प्रवासात, 2 नाही ऍक्च्युअली 3 वर्ष, कारण की लिव्ह इन मधलं 1 वर्ष,
तर त्या याच्यातलं मला जर का 100 वेळा भांडणं झाली असतील तर त्यातले मला खरंच खूप मेजर जे जे झाले होते ते काय 2, 4, 5, 10 तेवढेच काय ते आठवतात. पण 90 मी हे म्हणतोय की 90 विसरायला होतात. सो ज्या गोष्टी तुम्हाला काळांतराने जर का तुम्ही विसरणारच आहात किंवा तुम्हाला ते लक्षातच नाही राहणार तर त्याच्यावरती भांडून काहीच उपयोग नाही हे मला कळतंय आज. आणि आय थिंक सो तेच सगळ्यांना पण थोडंसं हे होऊ शकतं कदाचित इफ तुम्हाला वाटतंय की खरंच आम्ही आमचा काही सल्ला तुम्ही घेऊ शकता तर ते मी एक खूप छान गोष्ट ऐकली होती की एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला त्रास होत असेल कोणी बोलल्याचा किंवा त्या प्रसंगाचा तर विचार करून पाहायचा की ही गोष्ट आपल्याला 5 वर्षांनी कितपत मॅटर करणार आहे. जर का उत्तर आलं की हो करणार आहे तर प्रॉब्ली इट सिरियस, आणि जर का उत्तर आलं की नाही खरं तर 5 वर्षाचं म्हणजे 5 वर्ष हे सिम्बॉलिक आहे, फ्युचरमध्ये खरंच अफेक्ट होणार आहे का कालांतराने, आणि उत्तर नाही आलं की आपल्याला कळतं की अरे ठीक आहे मुद्दा दुर्लक्ष करू शकतो आपण. गरजेचं असेल तर मला खरंच वाटतं खूप गोष्टी सिरियस असतील काय असेल तर इट्स ऑलवेज गुड टू कन्सल्ट, इट्स ऑलवेज गुड टू टेक हेल्प, इट्स ऑलवेज गुड टू गो फॉर कपल काउन्सिलिंग, गो फॉर म्हणजे काय होतं ना कधी कधी घरातली लोक हे तुम्हाला तितकं मदत करतील की नाही, आणि ते तर किती वाईट टर्म्स आहेत आजकाल की काही नाही प्रेमाने नांदा. माझी आई बोलते मला इतकं मला विच इज म्हणजे ते तिच्या काळातल्या गोष्टी तिच्या समजेनुसार ते सगळं ती बोलते. पण आता खूप गोष्टी बदलल्या आहेत की काही नाही प्लीज तुम्ही प्रेमाने नांदा वगैरे एवढ्या याच्यावर नाही ते सॉल्व्ह होत. आता आमचे काही वेगळे या जनरेशनचे काहीतरी वेगळे असू शकतात. सो इट इज ऑलवेज बेटर टू टेक हेल्प. देर हॅव बीन टाइम्स दॅट वी हॅव ऑल्सो टेकन हेल्प. कधी कधी अजूनही असं वाटलं की खरंच वी शुड गो फॉर इट, कारण की ज्या लेवलचं वी वर्क इन द सेम फील्ड, आपण 13 तास खरंच काम करतो आणि भलेही त्या 13 तासातले आपण ॲक्च्युअल शूटमध्ये आपण देतो फक्त 2च तास ॲक्च्युअल जे कॅमेऱ्यासमोर असतो. पण तुला माहिती आहे ते बाकीचं प्रेशर किती आहे, कॉम्पिटिशन आहे, जगायचं आहे, तू तर एका वेळी 5-5 गोष्टी करते, अनुरूप शो करते, शूटिंग करते. सो ते खरंच इट कॅन टेक अ टोल ऑन युअर पर्सनल लाईफ. मी किती दिवसांनी भेटलोय आज परत हिला. आमचं शूटिंग साताऱ्यात चालू होतं, त्याच्यानंतर मुंबईत येऊनही आम्हाला फार वेळ नाही मिळत. आज दिवाळी सुरू होते, लिटरली आमचं घराचं शिफ्टिंग चालू आहे, इथे खूप गोष्टी आहेत. सो मला असं खूप वाटतं जे सुरुवातीला मी पण खूप जास्त फॉर नव्हतो या सगळ्या गोष्टींसाठी, पण थँकफुली तिने मला त्या गोष्टी रिअलाईज करून दिल्या की खूप छान आहे. आणि या सगळ्यात मेन काय आहे मला इतकं बरं वाटतं, शी इज देअर बाय माय साईड. ती माझ्या बाजूनी उभी राहते प्रत्येक क्षणी आणि माझ्या सोबत असते. ते त्यामुळे मी तुला म्हणेल लव्ह लँग्वेज इज लिटिल सटल आणि डीप आहे. फारच गोड. आता एक गेम खेळूया आपण. चलो. तर हा गेम तुम्हाला माहिती आहे का? नाही. रोजच्या आयुष्यातले काही प्रश्न आहेत आणि याचं उत्तर तुम्ही अर्थातच कॉपी करायचं नाहीये, तुम्ही उत्तर द्यायचं आणि याचं उत्तर आयदर तुला असं वाटेल की ही गोष्ट तू करतेस किंवा तो करतो. सो उत्तर हेच आहे की हा किंवा मी, हा जे काही तुम्हाला नाव लिहायचं, नाव तू मी हा मी जे काही. ओके. आणि मग आपण ते मॅच करणार आहोत, तुम्ही मला उत्तर दाखवायचे. ओके चलो. क्यूट. ओके. सो त्यांनी तुम्ही नावं लिहून ठेवली आहेत आणि तुम्ही मला उत्तर तसं देणार. प्रसाद आणि अमृता तुझं दाखव. बाबू कोण म्हणजे प्रसाद. प्रसादला मी बाबू म्हणते. ओके. ती मला बाबू. ओ क्यूट. थोडस तुम्हाला हे वाटू शकतं. कसं हे? थोडस निब्बा निब्बी वाटू शकतं, पण मला तुमच्या मतांशी काहीच घेणं देणं नाही. वा 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 वा. रेडी टू गेट ट्रोल्ड. चलो. घरात काही इंटरेस्टिंग गोष्ट घडली तर सोशल मीडियावर पटकन टाकायची घाई कोणाला असते? पण ऍक्च्युली बऱ्याचदा असं होतं की प्रसाद मला आठवण करून देतो, कारण की ते त्या अशा गडबडीमध्ये विसरायला होतं ना, तर तो बरोबर सांगतो अमू हे हे छान आहे, असं तो व्लॉग त्याचा जुना आहे. ओके. कोणाच्या झोपेचं स्केड्यूल जास्त बिघडलेलं आहे? क्लिअरली आताच त्याच्यावर विषय झालेला आहे. ओके. कोण? पण यार मला 8 तास शेड्यूल वो क्या होता है?
म्हणजे मला त्याला 8 जास्त झोपायला तासाची आवडतं की नाही, मला 8च तासांची झोप लागते. हा. ती जर का मिळाली तर माझा काहीच प्रॉब्लेम नाही. 5 आणि 4 आणि 6 तासाची झोप ती मिळाली. शेवटची याला 8 तासांची झोप 2015 साली मिळाली असेल. चल त्याच्यानंतर शक्यच नाही झालेलं आहे. बरोबर. आणि तू म्हणजे त्याला झोप लागली की गाढ लागते, जे मी म्हटलं ओके, तसं. ओके. पण ते उत्साह एवढा असतो आणि 24 तासात गोष्टी एवढ्या करायच्या असतात की मग जागा राहून मित्रांनाच भेट हे कर. सो ते त्याच्या काही ते कंट्रोलमध्ये घरी नाही. आल्यानंतर जर का 12 तास सकाळी 6 वाजता मी निघालो असेल हा. आणि जाताना मला ती झोपलेली असते, मी तिला बाय केलं, त्याच्यानंतर घरी आल्यावर ती परत झोपायची तयारी करत असते. बरोबर. मी म्हटलं नाही ना, थोडा वेळ बसू, गप्पा मारू, गप्पा टीव्ही मारू. लावू, काहीतरी बघू. आणि तिचं म्हणणं असं की मोठा सगळं झोप. माझ्यावर झोपलं पाहिजे. सगळं ढकलतोय. मी पण ती ओके तयारी करते. फाईन. या, कोण घर जास्त व्यवस्थित ठेवतं? दोघे. दोघंही ऍक्च्युली. ओके तू माझं घे, मी तुझं घेते. हा. ओके. स्वयंपाक कोणाला जास्त चांगला येतो? ओ वाव. काही पण doubtच ह्याच्यात ना नाही. मी थोडस अर्ध ए, देतो नाही, कारण नाही 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 तुझंच बट एनिवे जेव्हा ती एखादी काही गोष्ट केली ना तिने, ती खरंच माइंड ब्लोईंग बनवते ती गोष्ट. तो हाताला चव आहे. हो, वरण भात तूप हे ती इतकं सुंदर बनवू शकते. तू वरण भात तुपाचं कौतुक करतोयस. परवा पनीर भुर्जी बनवून दिली पनीर तुला. भुर्जी केली आता तिने परवा, क्या माइंड ब्लोईंग मला लोक जेव्हा ती करते तिला वरण भात तुपात काय. प्लीज, त्याच्यात पण टॅलेंट लागतं. ओके. दोघांमध्ये वाद झाला तर आधी सॉरी कोण म्हणतो? कम ऑन यार. आधी जास्ती 4 तासांनी केलं. सॉरी प्रसाद म्हणतो. 4 तासांनी. सगळ्यात आधी सगळ्यात आधी आधी 4 4 तासांनी. तासांनी. ठीक आहे, चालेल. कळतं तुम्हाला 4 तासानंतर तरी ऍटलीस्ट मी बोलतो. ओके. खाण्याच्या वेगवेगळ्या जागा कोण शोधून काढतो? प्रसाद इन्स्टावरती प्लेलिस्ट सॉरी एक Saved folder आहे. फोल्डर लिस्ट एक. खाणे. ठाणे, पार्ला, Oh. मग दादर, त्याच्यानंतर आणि ते सगळं एक्सप्लोअर करायला आवडतं Explore खूप तुम्हाला? आवडतं. ज्याला त्याला. अजिबात वेळ मिळत नाही आम्हाला, पण पण त्याला खूप जेव्हा आवडतं, शक्य आहे खूप तेव्हा. आवडतं त्याला. नाईट क्रेविंग्स कोणाला होतात? सगळ्याच उत्तर प्रसाद आहे. प्रसाद खाण्याचे क्रेविंग. ओके. घरातलं कोण शॉपिंग जास्ती करतं? मला हे प्लीज आता ऍक्सेप्ट करून टाक ए, प्लीज. न बोलता पाटी. अपोजिट उत्तर संबंध आहे का? काही संबंध आहे का? प्रसाद इतकं इम्पल्सिव्ह शॉपिंग करतो. इम्पल्सिव्ह करत असेल, पण जास्त शॉपिंग कोण करतं? आय हॅव अ लिस्ट ऑफ थिंग्स की ज्या माझ्या- घरामध्ये पडून आहेत, ज्याचं काही काम नाहीये पण घेतलेलं आहे. एक सांगू की नको? पोस्चर तुमचं ठीक करण्याचा एक असा बेल्ट येतो पूर्ण. काय तो सांगते एकदा घेतला. तो एकदा घातला असेल, ते पोस्चर वरनं कळतच असेल. काय ग? तो नंतर घातला नाहीये. त्याने एक कुठलं ते IPLचे ते निळ्या चपला एक कोणीतरी मॅच बघतही नाही एवढा. इंस्टावरती बोलतेयस दिसलं यार? त्यांचं एक किट होतं. अरे निळ्या तुझ्याकडे चपला, घरातच ट्रोलर आहे. एक शिट्टी आणि असा एक सेट आला घरी. म्हणून यांची भीती नाही आवडत मला. त्या निळ्या चपला इतक्या बंडल निघाल्या. काय काही बंडल त्याचं आहे, व्यवस्थित मी घरी वापरतो त्या. घरात वापरावं लागल्या टॉयलेटच्या म्हणून. अगणित अशा गोष्टी आहेत. एकदा बनलेला हा ऑनलाईन म्हणजे हे झालंय, स्कॅम झालंय. आता अमेझॉनची जर का युअर ऑर्डर्स बघितल्या ना, त्या सगळ्या तिच्या आहेत. एवढे पार्सल येत असतात घरी कुठले येत असतात आणि सतत. मी घरातले झोपलेलो ते- असतो आणि पार्सल येतं, मी झोपलेलो असतो पार्सल येतं. तिथे खोल्या बी जास्ती येत असतील याच्यामध्ये पण. तू झोपलेला आहे किती वेळा घडतं. वा, 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 वा. पकडला गेला रे. झोपलेला असतो. पार्सल येत. आयुष्य सुरू असतं तू मला नाही झोपलेला करायचंय, असतो पुढे तेव्हा. पुढे नेक्स्ट संपला विषय. त्याला एकदा स्कॅम झाले. नशीब अमाऊंट कमी होती. काय मागवलेलं तू त्याच्याऐवजी ऑनलाईन एकदा ते जे तेल असतं ना, आदिवासी तेल, त्याच्या बॉटल्स आलेल्या आहेत. परफ्यूम मागवला होता. आणि दुसऱ्यांदा एकदा स्कॅम घडलं तेव्हा डुप्लिकेट आयपॉड्सचं खोकं आलेलं आहे. मागवलं होतं काहीतरी वेगळंच कनेक्टर प्लीज वगैरे इंस्टाग्राम असं. शॉपिंग करू नका, हो ना? कारण की वाईट असतं ते. सो या असं माती खाल्लेली मी आहे. करते शॉपिंग. मी काय नाही आवडत असं नाहीये, पण ह्याचं लिस्टच वेगळी असते एकदम. ओके नेक्स्ट.
कोण जास्त रोमॅन्टिक आहे? प्रसाद प्रसाद चांगली गोष्ट आहे. दूधवाला, लाईट बिल, पेपरवाला ही कामं कोण छान करतं? बरं. एक बघायचं नाही, आधी तुझं उत्तर दे. मग का किती बिल चेंज होतं? केलं या म्हणूनच महिन्याचं किती बघायचं बिल नाही होतं? एकमेकांचं उत्तर. ठीक आहे. हा. नाही ऍक्च्युली तिचं ते लिहून छान ठेवते ती, पण मी त्यांच्याशी रिलेशन खूप छान मेंटेन ठेवतो. आजपर्यंत सगळे आपल्याकडे व्यवस्थित टिकलेले नाव काढतात आपलं. Oh my God, नाव काढतात. दूधवाला आम्ही बाई, आता अरे वो सातारा- प्रसादजी आहे ना, क्या बिल उनके आता है घर- उनका? किती डुचकी आहेस ग. साताऱ्यातली लोक मला फोन नाही करत आहे, सगळ्या बाया आपल्या सगळ्या काम अरे, ते अरे, म्हणतात काय पैसे बोलतोयस? द्या म्हणून फोन करतायत. पैसे कधी देताय आमचे म्हणून फोन कर. काय बोलतेय. ते आपल्या कामवाली बाई आहे जे जेवण बनवतात, त्यांचे मला सतत फोन नाही आहेत. ए बापरे, दादा बघा तुमची काय. आठवण येते दादा. हा, दादा तुमची. हो. नाही अरे तू अख्खा बीप शो लावतेस का? बरं, मी साताऱ्यात नव्हते. आता त्यांना याची एवढी आठवण येते. कमॉन यार बाबू, ते सगळेजण बघतायत हा शो यार, काय हे बोलतेय. आपण कट करूया. नाही नाही कट होणार हे. नाही. हवंय तुला ठेवायला? लेट सगळ्यांसोबत लेट नाती नाईट मी अनुरूप शो. जपून ठेवतो. आय थिंक वी आर डन. ओके, वा वा, मस्त झाला गेम. आय होप तुम्हाला पण मज्जा आली खूप असेल. मजा आली. मला विचार. आपण दोघींनी ट्रोल हो, केलं का केलं, त्याला? आता कॉमेंट्स काहीच नाही वाटणार. You या देशमुख. देशमुख. आता एका सिरियस मॅटरवर मला यायचंय, म्हणजे फायनान्सेस. हा. तुम्ही दोघंही ऍक्टर्स आहात. आपल्याला माहिती आहे आपलं क्षेत्र किती अनिश्चित आहे. लग्न करताना भीती वाटली का की आपण दोघंही अनिश्चित क्षेत्रात आहोत, किंवा ती भीती ही मला जाणून घ्यायची आहे. आणि आता प्रॅक्टिकली तुम्ही जगताना काय विचार करता, कसं हँडल करता, जे अप डाऊन आपल्या आयुष्यात असतात ते? बोल, असं काही नाही. तुम्ही जर का अनिश्चित फील्ड मध्ये असाल तर मोठं लग्न करूच नका. अच्छा, ते अजून त्याच्या मनात आहे की तिथे वाचले असतील बिगेस्ट पैसे. रिअलायझेशन. ऑनेस्टली लग्न सोहळ्यावर किती खर्च केला पाहिजे हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की आता खरंच तशी वेळ आलेली आहे ना की बाकी पण बाजूंवरती विचार करू शकतो. अगदीच मी असंही म्हणू शकतो की बाबा हा सेम पैसा खरंच आपण कुठल्या छान ठिकाणी सदुपयोग करू शकतो का याचा, ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्या बाबतीत विचार करू शकता. किंवा जर ते खरंच तो विचार नसेल करायचा तर स्वतःसाठी तरी विचार करायला काही हरकत नाहीये. आणि काय आईबाबांना जर का लग्न लावून द्यायचं असेल तर लावा त्यांनी, पण मुलींनी तरी ऍटलिस्ट त्या बाबतीत थोडासा विचार केला पाहिजे. कारण की ते लग्न झाल्यानंतर तुम्ही दोघंच असणार तुमच्यासाठी, जे आता आम्ही आहोत. आणि तू विचारलंस की बाबा फायनान्सेस आणि कोण मॅनेजर, तर मला खरंच वाटतं मनापासून दोघांमध्ये जो हुशार आहे आणि जो अप टू डेट आहे आणि जो खरंच सांभाळून पैसे खर्च करतो त्याच्याकडे सगळे फायनान्सेस असावेत. विथ ड्यू रिस्पेक्ट टू एक जॉईंट अकाउंटही असावं, वैयक्तिक अकाउंटही असावं. पण मेजरली म्हणजे आता आमच्या बाबतीत तरी मी सांगू शकतो. हो सांग की, असं काही नाही. मी माझं सरळ मी तिच्याकडे हे करतो की बाबा आय थिंक सो यू आर बेस्ट ॲट इट, आणि मी आपलं पॉकेट मनी घेऊन जगतो. परफेक्ट परफेक्ट. मला आय डोंट फील हार्म इन इट की बाबा. आणि मला असं वाटतं की आपलं क्षेत्र अनिश्चित आहे फॉर शुअर. पण असं वाटतं की जेव्हा आपण डिसिजन घेतो या क्षेत्रात येण्याचा, आणि मग त्याच्यामागे आपली कारणं असतात की आपल्याला ती आवड असते, ते पॅशन असतं आणि सगळं असतं, सो तेव्हा आपण कुठेतरी थोडे प्रिपेअर तर असतोच की बाबा आपला हा लाईफ टाईमचा पॅटर्न असणार आहे. बरोबर. की आपण काही ग्रॅज्युएशन झालं, MS करायला US ला गेलो, तिकडे झालं, असं इतकं ठोकताळे असे आपल्या करिअरचे नसतात, हे माहिती असतं. आता जेव्हा दोघं जण एकत्र येतो तेव्हा जसं मगाशी मी म्हटलं तसं की प्रसादने पहिल्या दिवशीच मला सांगितलं होतं की अमृता माझं हे सध्याची सिच्युएशन आहे. अगेन हे खूप इन्स्टिंक्ट्सच असेल कदाचित, की मला असं वाटलं की आत्ता नाही आहे ना, म्हणजे असं नाही आहे की ही आत्ताची सिच्युएशन आहे. मला त्याच्यामध्ये पोटेन्शियल दिसलं की एक आर्टिस्ट म्हणून की याला नाटकाची आवड आहे, म्हणजे हा ॲक्टिंगकडे वळलेला जे आहे तर ते खूप ऑनेस्ट ह्याच्यातनं येतं. तर आणि तो चांगला ॲक्टर आहे, त्यामुळे मला असं वाटलं की ही आत्ताची परिस्थिती आहे आणि ही बदलणार आहे इव्हेंच्युअली.
त्याने जे काय त्याच्या आधीच्या आयुष्यातले सांगितल्या गोष्टी त्याच्यावरनं मला एवढं कळलं की त्याच्याकडे पैसा येत नव्हता अशातला भाग नव्हता, तो त्याला मॅनेज करता नव्हता आला. सो मला झालं की ती मिनिमल गोष्ट आहे. म्हणजे ती गोष्ट कदाचित जे मी 25व्या वर्षी शिकले, काही काही वेळेस घरातले आपण बघतो ना की मोठे मोठे CEO असतात किंवा एंटरप्रेनर्स असतात, ते 18व्या वर्षी वगैरे ते किती मोठ्या लेवलचा कारभार सांभाळत असतात. तर त्या मानाने तर मी उशिरा शिकले. सो ठीक आहे, हा कदाचित त्या प्रोसेसमध्ये अजून असेल, जे काही एवढा मला टास्क नाही वाटला. आणि नंतर तो म्हटला तसं की तो खरंच त्याचे जे पैसे आहेत तो ते माझ्या हाती सोपवत होते आणि मी त्याचं व्यवस्थित माझ्याकडे, म्हणजे जेव्हापासून आम्ही लिव्ह इन मध्ये राहायला लागलोय तेव्हापासून ते माझे सगळे बारीक बारीक सगळे हिशोब आहेत, ऍप वरतीच सगळे आहेत, पण माझ्याकडे ते आहेत. नॉट त्याच्या ह्याच्या दृष्टीने, एक जनरल नाही, तिचं वैयक्तिक पण करते. म्हणजे तिचा आलेल्या पाकिटाचा पण तिच्याकडे हिशोब असतो. नाटकाचं पाकिट कॅश मध्ये येतं तर कधी कधी ती खूप बारीक बारीक हिशोब खूप व्यवस्थित करते आणि ती तिला सवय आहे त्या सगळ्या गोष्टींची, जी मला नव्हती. त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर टू. तो ट्रॅक सगळा आहे ज्याची मदत होते. मग कळतं की आपल्याकडे जो पैसा येतोय त्याच्याहून जास्त आपले खर्च होत आहेत का, हे सुद्धा कळतं. आणि मग आता जेव्हा मुंबईत एकत्र राहतोय तर तेव्हा काही काय म्हणू आपण प्रॅक्टिकल अडचणी त्या येतातच की अरे रेंट एवढंच असतं किंवा थोडंसं ओव्हरबोर्ड जातंय. तर प्रसाद ला काही वेळेस असं एकदम वाटतं की अरे हे घेऊया ना किंवा काय. पण आत्ता असं झालं ॲक्च्युली की आम्ही आता जिथे ज्या घरात शिफ्ट होणार आहोत तर ते 2 BHK घर आहे. कारण की प्रसादचे आई बाबा पण ते आमच्यासोबत असणार मुंबईत. इतके दिवस आम्ही साताऱ्यात होतो, तर आता मुंबईत 2 BHK रेंट घेणं, रेंट सुद्धा जास्त असणार. तर आता नवीन ठिकाणी राहायला जातो तेव्हा ब्रोकरेज असतं, आपण एक तिथे सेटअप लावतो त्यामुळे तो एक खर्च असतो. तर आम्ही एक्सायटेड होतो की नवीन कार घेऊया असं. पण मग म्युच्युअली आम्ही ठरवलं की थोडं पोस्टपोन करूया प्लॅन, घाईघाईने अगदी आत्ताच सगळ्या गोष्टी अंगावर नको घ्यायला. सो मग आम्ही थांबलो. प्रसादही आणि खूप त्या बाबतीत कोऑपरेटिव्ह होता की तो म्हटला की अरे ठीक आहे ना, मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे चांगला, हाके एका याच्यावरती आपल्याला कॅब मिळते, ऑटो. मी म्हणतोय घेऊ नका गाड्या कोणी, आता वैताग झालं, तिथं ट्रॅफिक जाम झालंय मुंबई अख्खी. त्यामुळे थोडंसं असं एक ते आपण जे असं फेड इन फेड आउट करतो ना तसं करतोय. तसं आपल्या क्षेत्रात करायलाच हवं आणि त्यात एक कोणीतरी नॉर्मल विचार करणारं हवं जोडून. मला तर मी आय एम जस्ट ब्लेस्ड टू हॅव अमृता, कारण की इतकं ते सगळं सॉर्टेड, मला तर चिंताच नाही आता कशाची. असं एवढं नाही म्हणजे तुझ्यावर जबाबदारी आली. हो नाही, पण ती खूप सटली करते ते. शेअर्स वगैरेच आम्हाला रिसेंटली जरा सांगितलं. इन्व्हेस्टमेंट त्या अर्थाने पण जरा हळूहळू शिकतोय आम्ही सगळ्या गोष्टी. एक माझी खूप इच्छा आहे की हा सगळ्यांनीच खरं तर दिस इज द बेस्ट गिफ्ट एखादा नवरा बायकोला द्यायचं असेल तर लग्न झाल्या ते म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी द्यावी. कारण की मी तिला ते दिलं होतं आणि तिला ते खूप आवडलं होतं. आणि हे माझ्या मित्रांनीच सांगितलं होतं बरं का, ज्या गुरुजींनी साठी त्यांनी सांगितलं होतं. सो या तो त्याने जोक केला असेल, याने सिरियसली घेतलं ते. नाही पण खरंच मेडिकल पॉलिसी आजकाल खूप गरजेची, प्रचंड खर्च होतो नाहीतर, आणि इट इज ऑलवेज गुड. वा मस्त. आता तुम्ही दोघंही ऍक्टर्स आहात, इन्सिक्युरिटीज आपल्या क्षेत्रात भरपूर आहेत. तू हिरोईन्स बरोबर काम करतोस, तू कधी हिरोज बरोबर काम करतेस, तर याविषयी तुमची मतं काय आहे? तुम्ही ते हँडल कसं करता? जेलस फील होतं का? सांग. अमृता तर इतकं फेक जेलसी दाखवते ना, मला असं होतं की अरे यार खरंच अमू थोडं तरी जेलस हो, पण इतकी फेक जेलसी दाखवते ती की ती तर लांबवर माझ्यावर कुठल्याच गोष्टीच्या बाबतीत इन्सिक्युअर नसते. आणि मला असं होतं कधी कधी काय करू असं. काही करू नको, चॅलेंज म्हणून घेतोय इन्सिक्युअर बघच. नाही पण मला असं मी उगाच मग थोडंसं असं कधीतरी असा स्टड बनून येतो बाहेर, म्हणलं आता काय वाटतंय तुला वगैरे. पण मला इन्सिक्युअर त्याचे को ऍक्टर म्हणून वाटतं आता, म्हणजे सीन्स करताना. आता मला एक्झॅक्टली आयडिया नाही की प्रसाद सेटवरती अगदी 100% कसा असतो किंवा काय, बट एक मला असं वाटतं की ह्याच्यासारखा को ऍक्टर असेल तर सीन करायला खूप मजा येईल.
आणि मग जेव्हा मी त्याचे सीन्स बघते सिरियल मधले, तेव्हा मला असं होतं की, आणि स्पेशली रोमॅन्टिक सीन्स वगैरे, तेव्हा आय फील रिअली जेलस. नॉट बायको म्हणून नाही, ऍक्टर म्हणून मला असं वाटतं की असा रोमॅन्टिसिझम येणारे हिरो फार कमी असतात, इतकं छान करून जाणारे. आणि असं आहे. नाही, पण बरं झालं तू हा प्रश्न विचारलास, कारण की तू तुझं सांग आता, तू कसा जेलस होतो, इन्सिक्युअर वगैरे ते मी असा थोडासा आहे, पण काय आहे ना, माझ्याकडे माझा माय मॅन इज सो माय गर्ल ओरिएंटेशन बोलला माझा मॅन. माय गर्ल इज सो वंडरफुल ॲट टॅकलिंग थिंग्स, सो आय डोंट थिंक सो आय नीड टू बी वरीड. नाही, पण म्हणजे तुझ्या मनातली इन्सिक्युरिटी आहे ती छान आहे वगैरे ते आम्हाला कळलंच, पण तुझ्या मनातली इन्सिक्युरिटी तुलाच काढावी लागेल ना. हो, डेफिनेटली, तेच सांगतो ना की माझा द फिलिंग दॅट की अमृता इज नेक्स्ट लेवल गुड ॲट टॅकलिंग थिंग्स, सो त्यामुळे मला त्याची चिंता करायची काही गरज नाहीये. आणि माझा तिच्यावर असलेला प्रचंड विश्वास. जसं पण तुला एक कळतंय का, एक मिनिट, तुला एक कळतंय का की तू खूप तिच्यावर जबाबदारी टाकतोयस फायनान्सेस मध्ये. आता याच्या इन्सिक्युरिटी मध्ये पण तुझ्यावर जबाबदारी आली, म्हणजे कधी त्याला जेलस वाटलं तुला पटवावं लागेल की ऐक ना, म्हणूनच काही गोष्टी तुला पण. बरोबर आहे. इन्सिक्युरिटीज टॉक मोर अबाउट युअर सेल्फ दॅन अदर पर्सन. सी माय इन्सिक्युरिटी सॉरी मला तो शब्द व्यवस्थित नाही बोलतात. माय सिरियसली अरे किती वाजले सुरसुरी. माय इन्सिक्युरिटीज आर माय प्रॉब्लेम. आणि मला असं खरंच वाटतं की प्रत्येकाची इन्सिक्युरिटी हा त्याचा प्रॉब्लेम असतो आणि तो त्यांनी वैयक्तिकच डील केला पाहिजे. कसा आय थिंक सो विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आणि खरंच यार, तू का हसतेस त्याच्यावर मला काय कळत नाही. ह्युमर जाऊ दे, तू उत्तर दे. काय नाही, मला सांग, काहीतरी किस्सा तिला आठवला असणार आहे त्याच्यात. एक नाही, पण म्हणजे दुचकी आहेस का बाबू? काय मला सांग, बोल ना. प्रसाद, इट्स ओके. मला तुझं इन्सिक्युअर होणं, तुझं जेलस क्यूट लेवल पर्यंत वाटतंय, असं काही हे नाहीये. पण तू ते जे अगदी तज्ञ असल्यासारखं हँडल करतोय मला कौतुकास्पद वाटतंय. मला असं वाटायचं आधी, रादर मी हे माझ्या पास्ट रिलेशनशिप्स मधनं पण तितकंच शिकलोय की ही सगळी भूत आहेत आणि जर का काही घडणारच असेल ते मी काय माझा बाप नाही थांबवू शकत एखाद्या गोष्टीला. एखादी गोष्ट जर का काही घडणारच असेल, जर का एखाद्या नात्यामध्ये जर का अमृताला कधी पुढे मागे जाऊन चीट करायचंच असेल तर मी काय ती स्वतः नाही थांबवू शकत, यु नो. सो त्या अँगल्सकडेच न वळता आपलं नातं, आपलं रिलेशन हे कसं किती छान होता येईल, ट्राय अँड मेक, यु नो. आता मी त्याच्यासाठी म्हणून वर्क करायचं म्हणत नाहीये, पण इतकं बेस्ट व्हायचं आहे मला कदाचित की यु नो तिलाच असं होईल की कधी पुढे मागे यु नो कधी असा विचार जरी आला तरी की माझ्याकडे सोनं आहे, मी कुठे कशाच्या मागे लागेल. अरे पण प्रॉब्ली मी तुला तेच सांगते की खूप मी काय चुकीचं उत्तर दिलं नाही, पण तू जे म्हणतोयस की तू माझ्यासाठी सोनं हा आहेच सेम. आणि जे लोक समजा भरकटत असतील किंवा काय, नॉट नेसेसरी त्यांचे पार्टनर सोनं नसतात, ते कम्प्लीट असतातच. इथे कुठेतरी ते मागे पुढे होत असतं म्हणून ते वेगळ्या वाटेवर जातात. सो तू या अशा स्पर्धेत उतरू नको त्या भीती. मला काय त्याच्यासाठी म्हणून वेगळे प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे असं ते प्रेशर नको घ्यायला त्याने की जस्ट बिकॉज मला तिला हे करायचं म्हणून मी काहीतरी कायम बेस्ट व्हर्जन देत राहील. पण एका पॉइंट नंतर हा जो त्याचा मुद्दा आहे, काही वर्षांनी हा मुद्दा त्याचा उपयोग होईल
एका काही वर्षानंतर तुम्ही एकमेकांची इतकी सवय होत जाते, तुम्ही एकमेकांना गृहीत धरत जाता, तेव्हा जर त्याला हा मुद्दा आठवला तर हा व्हिडिओ त्याला दाखव किंवा हा मुद्दा येऊच नाही तुमच्या आयुष्यात, तेव्हा ते जागं राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी नातं जर तो प्रयत्न करणार असेल तर येस. मला तूच सांग, तुला नाही वाटत का की रोज मेहनत घेतलीच पाहिजे नात्यामध्ये, किंवा मी म्हटलं काही वर्षांनी 20-25 वर्षांनी त्याला तेव्हाही तसं वाटत राहिलं आणि राहूच देत तर तेव्हा त्याची गरज भासेल जिवंत ठेवण्याची. हो 100%. वा खूप गोड. आता जाता जाता आपल्याकडे जसं आपण सुरुवातीला फोन कॉल केला तसं आपल्याकडे पत्र अशी पद्धत आहे, पण ते लिहायचं नाहीये, तर ते वोकल लेटर आहे. आणि आमचा असा मुद्दा असतो की आपण आजकाल खूप पटकन मेसेजवर आय लव्ह यू किंवा ॲब्रिव्हिएशन झालेत किंवा फक्त बदाम पाठवतो, तर तसं न करता तुम्ही आता एकमेकांना वोकल लेटर म्हणायचं आहे. म्हणजे अगदी प्रिय अमूपासून तुझाच पर्यंत कोण पहिलं पत्र लिहितंय किंवा म्हणतंय. हे बघ, प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे, त्यामुळे करू का? हो बिग बॉस मध्ये, कारण मी त्याच्यासाठी पत्र लिहिलेलं आणि त्याने वेगळ्याच व्यक्तीसाठी लिहिलं होतं आणि मला होतं की त्यामुळे आता यू गो फर्स्ट. नाव लिहिलं होतं ते खोडलं. हा ते हे झालं होतं, त्याने माझं नाव लिहिता लिहिता त्याने खोडून वेगळं लिहिलं. प्रिय अमू, मी तुला रोजच सकाळी उठून आय लव्ह यू म्हणतो, बाबू करतो, सोना करतो, पिल्लू करतो, सगळं करतो, पण तुला खूप आधी जर आठवत असेल तर मी तुला म्हणालो होतो की मला तुझा डिफॉल्ट व्हायचा आहे. तू त्यावेळी खूप हसण्यावरी ते सगळं नेलं होतं की हे डिफॉल्ट असणं काय आहे. तर मी तुला त्यावेळी समजून सांगितलं होतं की जसे आपल्या नात्यात, आपल्या आयुष्यात आई, बाबा, बहीण, भाऊ हे डिफॉल्ट असतात, हे बदलू नाही शकत आपण, किंवा ते तसंच असतं नातं. तर तसं मला तुझ्या आयुष्यातला डिफॉल्ट व्हायचं आहे. नवरा म्हण, बॉयफ्रेंड म्हण, मित्र म्हण, जे काही असेल, आणि तसंच आयुष्यभर राहायचं आहे. सो कॅन यू बी माय डिफॉल्ट फॉर एव्हर? हा एक प्रश्न आहे तुला, आणि ह्याचं उत्तर आज नाही, तू 40-1 वर्षांनी दिलं तर बरं होईल, कारण की तोपर्यंत तू माझ्यासोबत राहशील. सो तुझाच बाबू. किती गोड, मला आता टर्मच आवडली, खूपच गोड. डिफॉल्ट, कमाल. सो आता ह्याचं उत्तर असं पत्रात ना का नाही, तुला हवं ते 40 वर्षांनी दिलं तर बरं होईल जरा, प्लीज. तू तुझं परत किती आळूचकण पाणी येतं हिच्या डोळ्यात. बोलल्यामुळे उगाच झालं. सॉरी. अरे नाही, त्यात काय आनंद अश्रू आहेत ते. मला नाही तुम्हाला कशाचं रडू येतं ऑनेस्टली. AC जास्त आहे त्यामुळे दे. आनंद अश्रूच आहेत ते. प्रिय बाबू, मला जेव्हा मी आता तुला प्रिय बाबूने सुरुवात करते तेव्हा मलाच विश्वास बसत नाही की मी कुणाला तरी आयुष्यात बाबू म्हणू शकते, पण ही सवय तूच मला लावलीस. आणि आपल्या आवडीच्या व्यक्तीला काहीही सीमारेषा न ठेवता पूर्ण मनाने हवं ते म्हणणं पासून ते हवं ते करणं आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करणं, ही गोष्ट मी तुझ्याकडनंच शिकले. आणि मला आनंद आहे की मी ह्या साच्यामध्ये मोल्ड झाले, तुझ्याही नकळत, माझ्याही नकळत. आणि आयुष्यभर जर का मला तुझं डिफॉल्ट राहायचं असेल तर मला ते डिफॉल्ट राहायचं आहे, पण मला असंच कायम तुझ्यासोबत मोल्डसुद्धा होत राहायचं आहे. सो मला ॲक्च्युली डिफॉल्ट तर राहायचं आहे, पण मला असं सेम नाही राहायचं आहे,
कारण मला हीच गोष्ट तुझ्यातली आवडते की तुझ्याबरोबर असताना आयुष्यातला प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. त्यामुळे हे म्हणजे असं मजेशीर आहे की तुला खरं तर एखादी गोष्ट कायमस्वरूपी तीच हवी आहे, पण मला तुझ्यासोबत राहायचं आहे की कायम आयुष्यामध्ये वेगवेगळे चेंजेस येत राहतील, वेगवेगळी वळणं येत राहतील आणि त्यामुळे आपलं आयुष्य खूप इंटरेस्टिंग होत राहील. सो थँक्यू सो मच माझ्या आयुष्यामध्ये ही रोलर कोस्टर राईड आणल्याबद्दल. मला आता आयुष्यामध्ये वेगळ्या कुठल्याही स्क्रीन प्लेची गरज नाही आहे आणि पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. अजून तर सुरुवात आहे. तुझीच अमृता. वा वा, फारच कमाल, गोड पत्र. आणि असेच कायम एकत्र छान राहा. बोल बोल. नाही, अमृता मोल्ड होणार हे दिस इज रिअली ह्यूज फॉर मी. कारण की नाही, ती खूप तिचे रूट्स आणि तिचे कल्चर आणि तिचं सगळं अपब्रिंगिंग खूप पक्का आहे आणि ती त्याच ह्याच्यावर चालते अजूनही. आय रिअली फील प्राऊड. पण म्हणजे त्या ह्यांनी तूही मोल्ड होणार आणि तीही मोल्ड होणार, हे किती छान आहे, हो की नाही? थँक्यू. वा वा, असे छान मोल्ड व्हा आणि एकत्र एक छान मोठा संसार करा. पुन्हा भेटू 40 वर्षांनी, है ना? थँक्यू सो मच. आणि आज इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या त्यानिमित्त तुम्हाला दोघांना ओ वाव, ओ वाव, हे जे आता आपण केलं ते ओ फास्ट आहे. खूप वाचायचंय का? थोडस वाचून दाखव ना त्यांना. प्रिय अमृता आणि प्रसाद, दिस इज नॉट जस्ट अ हँडप्रिंट, इट्स अ ब्लूप्रिंट ऑफ लव्ह. वी सेलिब्रेट यू अँड चेरिश युअर मोमेंट्स ऑफ टुगेदरनेस. प्रेम, आदर आणि विश्वासी समृद्ध सहजीवनाची त्रिसूत्री आहे. एका अनुरूप नात्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. प्रेमाला साथ आवश्यक असते, ती विश्वासाची आणि परस्परांविषयीचा आदर असेल तर प्रेम आणि विश्वास टिकतो आणि वृद्धिंगतही होतो. अगदी हेच तुम्ही आजच्या आपल्या अनुरूप गप्पांमध्ये मांडलत. थँक्यू सो मच. तुमच्या या एकत्र प्रवासात प्रत्येक पावलावर तुम्ही एकमेकांना साथ दिलीत, प्रेमाचे क्षण अनुभवलेत, तसे भांडलातही. आउट ट्रू. आणि रुसव्या फुगव्यातूनही नवी वाट शोधलीत. नवरा बायको या नात्यातली मैत्री जपलीत आणि समोर आलेला प्रत्येक क्षण अनुरूप झालात. या गप्पांमध्ये उलगडून दिसलेलं तुमचं अनुरूप नातं हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. आय होप सो. आणि आम्हाला खात्री आहे तुमचं सहजीवन असंच बहरत राहो, हीच मनापासून सदिच्छा. आपलेच तन्मय महेंद्र कानेटकर, डॉक्टर गौरी महेंद्र कानेटकर आणि अमेय महेंद्र कानेटकर. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दिस रिअली मीन्स अ लॉट. मजा आली. आय होप तुम्हालाही मजा आली असेल. खूप मजा. आणि हे छान रिमाइंडर राहील घरात कायम की कशी सुरुवात केलेली आहे आपण. आणि थँक्यू आणि मजा आली. थँक्यू सो मच. द अनुरूप शो कडून तुम्हा दोघांचे मनापासून आभार. थँक्यू द अनुरूप शो. थँक्यू सो मच. दिस मीन्स अ लॉट. आज अमृता प्रसाद कडून तुम्ही निश्चित अनेक गोष्टी शिकला असाल, तुम्हाला मजा आली असेल त्यांची भांडणं बघून आणि त्यांचं प्रेम बघूनही. त्यामुळे अशी अनेक जोडपी आपल्याला भेटायला येणार आहेतच, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे बघत राहा द अनुरूप शो.